ढले जहां रात पास हो, दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे। ओ लागे थंडे गुलाबी शिरशिरे यावी। आता ही शिरशिरी शब्दाची तान ही फक्त आशाबाई। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवाळीचं तेजोमय पर्व सुरू झालंय। साधारणतः फराळ, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी आणि सुरेल गाणी याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही। बाकी सगळ्या गोष्टी बाजारात विकत मिळतात, पण चोखंदळ मराठी रसिकाला सुरेल गाण्यांची साथ मिळाली नाही तर त्याची दिवाळी पूर्ण होत नाही। आणि म्हणूनच दिवाळीनिमित्त कट्ट्यावर सुरेल संवाद साधण्यासाठी आल्या आहेत सुप्रसिद्ध गायिका आणि चित्रपट संगीताच्या अभ्यासक डॉक्टर मृदुलाताई दाढे। आज फिर जीने की तमन्ना है या गाण्यातल्या पहिल्या आलापाबद्दल मृदुलाताई जे बोलल्यात ते नुकतंच आपण सगळ्यांनी ऐकलंय। त्यानंतर पुन्हा ते गाणं ऐकल्यावर गाणं ऐकणं आणि अनुभवणं यातला फरक आपल्या लक्षात आलाच असेल। मनोरंजन म्हणून गाणं ऐकणं सामान्य आहे, पण त्या गाण्यांचा विश्लेषणात्मक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणं मात्र असामान्य आहे। याच शास्त्रशुद्ध अभ्यासातून त्यांनी या विषयात PhD प्राप्त केली आहे। मृदुलाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासाला फक्त जपलं नाहीये, तर आपल्या प्रगाढ अभ्यासानं आणि ओघवत्या वाणी आणि लेखणीच्या जोरावर हजारो रसिकांपर्यंत तो पोहोचवलाय। त्यांच्या संशोधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेक प्रयोगशील आणि प्रतिभावंत गायक संगीतकारांचं योगदान अधोरेखित झालं। मृदुलाताईंच्या गायकीला शास्त्रीय संगीताची बैठक आहे। गेली 4 दशकं त्या संगीताची सेवा करतायत। अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केलंय। टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्र, दिवाळी अंक यासोबतच त्यांनी चित्रपट संगीतावर भाष्य करणारी पुस्तकं लिहिली आहेत। अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत। आज दिवाळीच्या निमित्तानं मृदुलाताईंशी संवाद साधूया, कट्ट्याला सुरुवात करूया। मृदुलाताई नमस्कार, आपलं स्वागत आहे। मृदुलाजी, परवा एका कार्यक्रमामध्ये आपण भेटलो होतो आणि ज्या कार्यक्रमामधलं ज्याचा उल्लेख आणि ज्या तुमच्या त्या 2 मिनिटाच्या पण नाही पण अशा त्या क्लिपनं लाखो जणांच्या मोबाईलमध्ये ते जाऊन बसले। मला असं वाटतं की आपण म्हणजे ह्या कट्ट्यावरच्या गप्पांना सुरुवात करायच्या पूर्वी ज्यांना तो माहिती नसेल काय आहे ते आपण आधी करू आणि मग नंतर आपण पुढच्या गप्पा मारू। तर तुम्ही सांगत होतात की नुसता एक आलाप सुद्धा काय जादू करून दाखवतो आणि जर ते कळलं तर त्याची गंमत कशी आणखीन वाढते। खरे। नमस्कार सगळ्यांना, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्ही ज्या आत्ता क्लिपचा उल्लेख केलात तर तो एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात मी बर्मंदांबद्दल बोलत होते आणि बर्मंदा आणि लताबाई यांचं जे साहचर्य आहे, अनेक अप्रतिम गाणी या जोडीने आपल्याला दिली आहेत। तर बर्मंदांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्या गाण्यात आलाप अनेकदा येतात, पण आलाप गाण्यात जेव्हा येतो तेव्हा त्यामागे काहीतरी हेतू असतो। उगाचच कधी या गोष्टी येत नाहीत, हा माझा सांगण्याचा मुद्दा आहे। आणि संगीतकारांनी आलाप तिथे ठेवला आहे, त्याची योजना केली आहे, तर ती काही एका विचारानं केली आहे। ते गायिकेनं समजून घेतलं पाहिजे, का तर आलापात शब्द नाहीत, त्यामुळे आलापाला स्वतःचं व्यक्तिमत्व तुम्ही त्याला रंग द्याल तो त्याचा रंग आहे। तर मग या गाण्यात ती जी एक सिच्युएशन आहे की वहिदा रहमानची भूमिका आहे ती एका बंडखोर स्त्रीची, गाईडमधलं गाणं आहे। त्यामुळे तिला एक आयुष्य संपवायचं आहे आणि दुसऱ्या आयुष्याची सुरुवात करायची। म्हणून तर शैलेंद्रने लिहिलं की आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा। मग दोन्ही कसं एका ओळीत येतं, त्याला अर्थ हा आहे की जुलूम सहन करणारी जी रोजी होती ती मेलीच पाहिजे आणि नवीन आयुष्य आता सुरू करायचं आहे, एक नृत्यांगना म्हणून पुढे करिअर घडवायचं आहे। या रोजीचा आज उदय होतोय, तिचा जन्म होतोय, असं ते सगळं समजून गायलं गेलं पाहिजे। मग हे दीदींनी पण समजून घेतलंय की ती भूमिका काय आहे, मग त्याचा आवाज कसा असेल त्यावेळेला। म्हणून त्याचं उदाहरण असं आहे की तो आलाप कसा येतो, हो यात तडप आहे,
यात एक जिगर आहे आणि नवीन आयुष्याची चाहूल आहे कुठेतरी आणि कांटोसी खींच के ये आंचल. आता त्या काटेरी आयुष्यातनं माझा मी कशी तरी सुटका करून घेतली आहे आणि पुन्हा सगळी बंधनं तोडून पुन्हा जिच्याकडे दुर्लक्ष झालं होतं ती कला पुन्हा मी जोपासायला सुरुवात करते. तोड के बंधन बांधी पायल, तर कोई ना रोको दिल की उडान को दिल वो चला. ही माझी सफर आत्ता सुरू झाली. तर आलापाला शब्द नाही आहेत, त्याला त्याचा स्वतःचा भाव तुम्हाला द्यायला लागेल गायकीतून. मग हो असा तो न घेता जर तेच सूर ठेवले, सूर बदलायचे नाही आहेत, शब्द त्यात नाहीच आहेत. हो हा आलाप त्याच सुरांचा आहे, नोटेशन त्याचं तेच आहे, पण मग त्यात ती तडफ कुठे आहे. हा अतिशय मिळमिळीत हाच शब्द त्याला योग्य आहे की अगदी मुळूमुळू रडणाऱ्या स्त्रीचा तो आलाप झाला, दुःख सहन करत बसलेल्या, कुढत बसलेल्या. आणि बंडखोर स्त्रीचा आलाप असा कधीच येणार नाही. त्यात आलापांना सुद्धा पुढे एक वेगळं परिमाण ती देते. हो कांटों से खींच के ये आंचल, तोड के बंधन बांधी पायल. हो आता हे सुद्धा बघा, आलाप तुम्हाला वर पोचवतो. मी म्हटलं तसं एक ग्रेडेशन आहे, आयुष्याला मिळालेली कलाटणी आहे. कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. क्या बात है. असं ते होतं. पण म्हणजे जेव्हा ही गोष्ट कळती, म्हणजे आता जे कोणी हे गाणं ऐकेल तेव्हा त्याला त्यातली ती तडफ आणखीन जाणवेल. आधी ते नुसतं गोड वाटत होतंच, पण त्यातले हे जे बारकावे आहेत तर हे आपण हेरले पाहिजेत आणि हे आपण श्रोत्यांपर्यंत पोचवले पाहिजेत. हे तुम्हाला का वाटलं? मला असं लक्षात येत गेलं, कारण 40 वर्ष मी स्टेजवर आहे. ही गाणी पूर्वी जेव्हा मी गात होते तेव्हा असंच एक 4 गाण्यांपैकी एक गाणं आलं आपल्यासमोर. असं वाटू शकतं ह्या फेजमधनं लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे असं मला जाणवलं तीव्रतेने. कारण माझ्या असं लक्षात आलं की आपण गाणं फार वरवर ऐकतो. सुरुवातीला आपल्या लक्षात फक्त गाण्याची धून येते बघा. एक वेळ आपण ती धून गुणगुणतो, न न न न न न न न हेच गाणं घेतलं तर आधी तुमचा कब्जा कोण घेतं तर संगीत घेतं. कारण संगीत हे मुळात आपल्याला लवकर भिडतं. जरी तुमची मातृभाषा असली, जरी तुम्हाला आणि हिंदीसुद्धा समजत असली तरी तुमचं लक्ष त्या काव्याकडे पटकन जात नाही, हे दुर्दैव आहे. आणि मग मुळात काव्यच नीट ऐकलं गेलं नाही तर मग त्या काव्याला समजून ही काही जी ट्रीटमेंट दिली गेली आहे ती लक्षात घेण्याची पायरी आणखीन त्याच्या पुढची आहे ना. म्हणून माझ्या लक्षात आलं की ह्यावर काम करायला हवं आहे. मग आधी मी संगीतकार म्हणूनच ओढले गेले. मी सुद्धा प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ह्या गाण्यांकडे आधी त्यातल्या संगीताने मला खेचून घेतलं. मग लक्षात येत गेलं की ह्या कवींची प्रतिभा इतकी अफाट आहे. मग अगदी सुरुवातीच्या काळापासून साहिर आहेत, शैलेंद्र आहेत, गुलजार साहेब आहेत, ही मोठी माणसं आहेत. ह्यांनी काय जे लिहून ठेवलं आहे ते इतकं उच्च दर्जाचं आहे की माझा असा दावा आहे की जसं आपण महाभारताबद्दल सांगतो की तिथं सांगितली गेली नाही अशी नातेसंबंधच नाहीत किंवा अशा परिस्थिती नाहीत, अशी संकटं नाहीत, असे भावभावनांचे अतिशय कॉम्प्लेक्स अशा गोष्टी नाहीत. तसंच आहे की अशी भावनाच नाही आहे की ती ह्या कवींनी हाताळली नाही. कारण त्यांना एकतर एवढा वाव मिळाला आणि मग अशा भावना हाताळताना त्यांनी त्यांची काव्यप्रतिभापणाला लावली आहे. मग त्याला तशीच जर का त्याची योजना स्वरयोजना झाली नाही तर त्या शब्दांचं काय झालं असतं. मग हे सगळं टीमवर्क आहे शेवटी. त्यात गायकांचे योगदान आहे, अरेंजर्स आहेत, म्युझिशियन्स आहेत. पण तुम्ही जेव्हा त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली, तुमची PhD याच विषयामध्ये आहे आणि तुम्ही आता ते व्रत किंवा वसा घेतलाय की म्हणजे हिंदी गाण्यांचा आणि मधल्या काळातल्या म्हणजे जो हिंदी गाण्यांचा सुवर्ण काळ म्हणता येईल अशा गाण्यांच्या मधली सौंदर्य स्थळं बरोबर सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत घेऊन जायचं. बरोबर. हे करताना तुम्ही आधी संगीतकारांना डोळ्यासमोर ठेवून ते केलं, गायकांना घेऊन केलं, कसं केलं होतं तुम्ही? आधी आयडेंटिफाय कोण केलं आणि पहिलं गाणं असं कोणतं होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की अरे नाही आपल्याला असं आणखीन बाकी गाण्यांमध्ये पण शोधलं पाहिजे?
मी खरं सांगू, मी आधी गाण्यांमुळे ओढली गेले. काही गाणी मला ही कल्पना होती की हे साहिरची रचना आहे किंवा ही गुलजार साहेबांनी लिहिलं आहे, हे माहीत होतं. पण संगीतकार आधी आपल्यासमोर येतो. आपण काय म्हणतो बर्मनदांची गाणी, हे सुद्धा गाणं फार तर तुम्हाला असं माहिती असेल की हे एस डी बर्मन साहेबांचं गाणं आहे किंवा यूं हसरतों के दाग तुम्हाला मदन मोहनचं म्हणून माहीत असतं. पण हे नसतं माहिती, पटकन लक्षात येत नाही की हे लिहिलं आहे कोणी. मग माझ्या हळूहळू असं लक्षात येत गेलं, मी म्हटलं तसं की जसा अभ्यास करू, आणि फक्त हिंदी नाही तर मी पुढे त्याकडे येईनच, मराठी संगीतकारांवरही मला हे काम करता आलं. कारण त्यातला एक मला रस्ता मोकळा झाला होता की आपण कुठल्या पद्धतीने ह्याला भिडू शकतो या विषयाला. पण सुरुवात PhDची जेव्हा केली तेव्हा खरं तर त्याला पण आधी सुरुवात PhDची केली का आधी तुम्हाला हे जाणवलं, तुम्ही याच्यावरचं काम सुरू केलं आणि मग PhDचा हाच विषय घ्यावा असं जाणवत गेलं? कारण मी सुगम संगीतातच होते. पण तुम्हाला भावलेलं असं कोणतं गाणं होतं की ज्याच्यामुळे वाटलं की अरे? मला जयदेव साहेबांचं गाणं भावलं. म्हणजे पहिलं गाणं ह्या दृष्टीने अभ्यास करावा असं मला जयदेव साहेबांची मी गाणी ऐकत होते. त्यात मला त्यांचं एक गाणं खूप मनाला भिडलं, आपकी याद आती रही रात भर, चष्मनम मुस्कुराती रही रात भर. गमन चित्रपटातलं गाणं आहे, छाया गांगुलींनी गायलं आहे. फार क्वचित ते असं ऐकलं जातं आणि त्याची चर्चा केली जाते. हे एक गाणं आणि आज सोचा तो आंसू भरा आहे, ह्या दोन गाण्यांनी मी म्हणेन की मला असं व्यापून टाकलं. आणि त्यात मी जितका विचार करीन, आता आज सोचा तो आंसू भरा आहे हे गाताना मला लक्षात येत गेलं की मदन मोहनचा यातलं सौंदर्य विचार तर आहेच, पण बाईंची गायकी इतकी उच्च दर्जाची त्यात झालेली आहे की त्यात त्यांनी कणस्वराचा वापर केला आहे. कणस्वर म्हणजे काय असतं की एका स्वराची एक जागा असते ज्याला आम्ही एक बिंदूही म्हणतो आणि स्वरक्षेत्रही म्हणतो. त्या क्षेत्रात त्या स्वराची पूर्णपणे त्याची व्याप्ती असते, पण त्यातला नेमका कुठला बारीक सूर सूक्ष्म निवडायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आज सोचा तो आंसू भराए, मुद्दतें हो गई मुस्कुराए, ही भावना इतकी खोल पॅथॉस आहे याच्यात की मी कैक वर्ष झाले मी हसलेच नाही आहे. ही भावना आज सोचा तो आंसू भराए, आज सोचा तो आंसू भराए, मुद्दतें हो गई मुस्कुराए, आज. आता हा जो सूर आहे ना, हा टेक्निकली जर तुम्ही पेटीत शोधायला गेलात तर तो कोमल निषाद आहे. हा कोमल नी आहे, पण बाई गाताना त्याला किंचित उत्तरी श्रुती आम्ही म्हणतो, किंचित तो आणखीन त्याच्या स्थानापासून खाली केला आहे. तर हे जेव्हा जाणवलं तेव्हा असं वाटलं की त्याशिवाय हा जो काही तिच्या आयुष्यातली पोकळी आहे, अधुरेपणा आहे की मला नाहीच मिळालं आयुष्यात सुख, हे कदाचित लक्षात आलं नसतं. म्हणून बाई गातात तेव्हा आज असा तो किंचित खाली करून गातात. आणि त्यातच एक ओळ येते की दिल की नाजूक रगे टूटती हैं, याद इतना भी कोई ना आए. आता हे तर इतकं उच्च दर्जाचं काव्य आणि शिवाय चाल आणि गायकी बघा. याद इतना भी कोई त्या प्लेन पण गाऊ शकल्या असत्या. दिल की नाजुक रगे टूटती है, दिल की नाजुक रगे टूटती है, याद इतना असंही गाऊ शकल्या असत्या. पण हे असं गायले नाही आहेत त्या. याद इतना भी म्हटलेत, म्हणजे आपला हत्तीमधला जो तला त आहे तो याद, याद इतना भी कोई ना. हे काय आहे? हा सगळा सौंदर्य विचार आहे आणि हा आपण ऐकतो आणि पुढे जातो, त्याची दखल सामान्य माणूस घेत नाही अशी खंत मला वाटली. म्हणून मी त्या रिसर्चकडे ओढली गेले की हे सांगायला हे. मग तेव्हा तेवढी मला कल्पना नव्हती आणि हा महासागर एवढा आहे हे लक्षात आलं माझ्या की आपण काय करावं. मग सुवर्ण युगापासून आपण सुरुवात तरी करूया.
म्हणजे मग त्यात हे सगळे संगीतकार आपण त्याची चर्चा करू. पण हा आक्षेप होताच की म्हणजे मला हे सांगावं लागलं की ह्या संगीतकारांवर असं काम होण्याची खूप गरज आहे. मला असं विचारण्यात आलं होतं की पण यातले अनेक हयात नाही आहेत, मग तुम्ही कसं त्यांचं मुलाखती कशा घेणार? कारण आपल्याकडे जी रूढ पद्धत आहे संशोधनाची, मी म्हटलं ते हयात नाहीत पण त्यांची गाणी आहेत त्याच्यातच ते मला भेटतात. संगीतकार सगळे दिसतात आणि त्यांची मला भाववृत्ती लक्षात घेऊन त्यांनी कसं काम केलंय. आणि जे जयदेवांचं गाणं होतं ते कुठलं होतं? गमनमधलं. गमनमधलं. आता तुम्ही बघा की जयदेव हे सरोद शिकले होते. सरोद हे अतिशय सुंदर वाद्य आहे. त्याला एक दर्द आहे त्या वाद्यात आणि त्याला मींड आहे. मींड म्हणजे काय तर एका सुरावरून दुसऱ्या सुरावर तुटकपणे न जाता सलग घेणं. म्हणजे हे जे गोलाई आहे याला मींड म्हणतात. सतारीत ती गोलाई आहे आणि सरोदमध्ये सुद्धा ती गोलाई आहे. पण सतारीची मींड आणि सरोदची मींड ह्यातही थोडासा भावनात्मक फरक आहे. आणि जयदेव साहेबांना सरोद अतिशय आवडत होतं, नैसर्गिक आहे, ते शिकले होते. पण माझं असं निरीक्षण झालं की आपकी याद आती रही रातभर, चष्मेनम मुस्कुराती रही रातभर. म्हणजे हा भाव कसा आहे की माझ्या डोळ्यात पाणी आहे पण माझ्या ओठावर हसू आहे, जे जबरदस्तीने मला आणावं लागलं आहे. कारण सिनेमातली प्रसंग सिनेमातला असा आहे की तो त्या पोटापाण्यासाठी मुंबईत आला आहे आणि ती बिचारी गावी आहे, दूर आहे, त्यामुळे तिला आठवण येते आणि मग ती म्हणते की आपकी याद आती रही. ह्याला सगळ्याला त्या चालीमध्ये जो एक गोलपणा आहे, मींड आहे, ती मला सरोदची मींड जाणवली. म्हणजे कशी? रात भर दर्द की शम्मा जलती रही, रात भर दर्द की शम्मा जलती रही, गम किला थरथराती रही, रात भर गम किला थरथराती रही, रात भर आपकी याद आती रही. ह्यातले ना क्षणभर शब्द वजा करा. तुम्ही फक्त धून ऐका, तुम्हाला वाटेल की आपण सरोद ऐकतोय. हे सगळं काय आहे? हे सगळ्या सरोदच्या फ्रेजेस म्हणतो आम्ही याला, कारण फ्रेज असते, स्वरसमूह असतो, तो त्या वाद्याला शोभेल असा असतो. संतूरवर ही फ्रेज नाही येणार, सतारीवर ही फ्रेज येईल. त्या फ्रेझिंग जे आहे गाण्यातलं ते त्या सरोदचा भास देणार आहे. मग मला वाटलं की हे किती मोठा यातला विचार आहे हा, किंवा हा सगळा विचार करून ह्या मंडळींनी या चाली बांधल्या, तशा त्या गायल्या गेल्या, त्यामुळे त्यातला तो दर्द अजूनही आपल्याला भिडतो. आणि मला लक्षात आलं की हा क्षण आहे, हे काम झालं पाहिजे. पण आता तुम्ही जसं सरोदचा उल्लेख केला, असं कोणतं गाणं म्हणजे बाकीच्या वाद्यांना घेऊन अशी गाणी तुम्हाला कोणती सापडली? तसा मदन मोहनचा सतारीचा विषय आहे. मदन मोहन साहेबांच्या गाण्यात तुम्हाला सतार ऐकायला येईल. कशी येईल ती? फक्त वाद्य म्हणून नाही, तर ह्या वोकल पार्टमध्ये. तुम्ही आता त्या दृष्टीने त्यांची गाणी ऐकायला गेलात, है इसी में प्यार किया बरू, ही मींड आली, ही सतारसारखी आहे. याच्या आता कसं आहे, परत इथे घराण्याचा विषय आला. तुम्ही जो म्हणलात ना की असं आणखीन संगीतकार, आता हे मींड प्रधान एक वाद्य झालं, अशी अनेक वाद्य आहेत. मग इथं घराण्याचा विषय येतो की मेलडी घराणं सुद्धा आहे, जे मूळ मानलं जातं. जसं शास्त्रीय संगीतात घराणी आहेत, तशी चित्रपट संगीतातही आहेत. आणि शास्त्रीय संगीतात आपण ग्वाल्हेर घराण्याला एक सगळ्याची जन्मदाता म्हणतो, तसं इथं मेलडीतनंच सगळी घराणी निर्माण झाली. मेलडी म्हणजे काय? मुळात एक आकृती असलेली सलग अशी स्वररचना. तर ह्या स्वररचनेला अनुकूल अशाच चाली घडल्या, ज्या अनिल विश्वास, सी रामचंद्र, हे माधुर्य घराणंही त्यालाच आपण म्हणतो. पण काही संगीतकार त्या मेलडीतून
त्यांनी रिदम शोधला आणि मग तालाला प्राधान्य देऊन, जसं तुमच्या शास्त्रीय संगीतातही आहेत आपल्या, तुमच्या नाही, आपल्या सगळ्यांच्या शास्त्रीय संगीतात एक तालप्रधान घराणं आहे, आग्रा आहे, मग त्याचं काही गोष्टी त्यातल्या घेऊन काही ग्वाल्हेरमधल्या घेऊन घराणी बनतात किंवा त्याची कॉम्बिनेशन्स होतात. पण तसंच इथं आहे की ही जर मेलडी तुम्ही महत्त्वाची मानली तर त्यातनं एक रिदम एलिमेंट ओढून घेऊया आपण, असं ओ पी नय्यर साहेबांना वाटलं. मग त्यांनी त्यात तालाचे कप्पे सहज दिसतील अशा चाली बांधल्या. मग आता इथे पुन्हा रिदम इन्स्ट्रुमेंटवर आधारित चाली आपण म्हणू शकतो. मग घोडागाडी रिदम आहे. पण तो म्हणजे प्रॉमिनंटली ओ पी नय्यरच आहेत ना, आणखीन कोणी आहेत रिदम वाले? पंचम आहे, आर डी बर्मन आहे, शंकर जयकिशन आहेत. शंकर जयकिशनांच्या गाण्यात जो दत्तू ठेका आहे, जो दत्ताराम संगीतकार आपले होऊन गेले, त्यांचेच सहाय्यक, त्यांच्या गाण्यात तुम्ही जर मस्ती भरा है समा चिंचक चिंचक हम तुम है दोनों यहाँ आँखों में आ जा दिल में समा जा झूमी जबी आसमां, हा ढोलकचा ठेका आहे. ढोलक जसा वाजेल तसं गाणं वाजेल, तसं गाणं पुढे जाईल, तशी गाण्याची चाल असेल. आता ह्यात तुम्हाला ते गोलाई नाही दिसणार. म्हणजे ढोबळमानाने जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर एक गोलाईयुक्त गाणी, शब्दरचना, एक रिदम ओरिएंटेड. आणि मग आता असं आहे का की गोलाईयुक्त गाण्यांमध्ये ताल नाहीच किंवा तालप्रधान गाण्यांमध्ये मेलडी नाहीच, तर असं कधीच होऊ शकत नाही. खुद्द ओ पी नय्यर साहेबांनी अप्रतिम मेलडी दिल्या, पण त्यांचा पिंड जो आहे तो सेक्शन वाईज आहे. होले होले साजना धीरे धीरे बालमा हो 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 चिंचक 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 चिंचक, हाच वाजणार मागे. ह्यात शब्द लांबवायला वाव नाही. त्यात तुम्ही शब्द लांबवून त्याला गोलाई आणू शकता. आता हे मी अतिशय ढोबळ सांगितलं, मी म्हटलं तसं यात मिश्रणही होतात. आणि हा झाला एक झाला दत्तू ठेका, तुम्ही म्हणालात तो, म्हणजे तो आता पहिल्यांदाच ऐकला आम्ही की असं त्याला असं म्हणायचे म्हणून. दुसरं ओ पी नय्यरांचा तो घोडांच्या टापांच्या साधारण त्या ह्याच्यामध्ये. आणि आर डी बर्मनांचं काय वैशिष्ट्य? अनेक मुळात आर डी बर्मन हा उत्कृष्ट तबला वाजवू शकत होता, त्याचं तबल्यावर प्रभुत्व आधी होतं, त्यामुळे तालाचे त्यांनी अगणित प्रयोग केलेले आहेत. आणि अशी तालाला बांधलेली गाणी, म्हणजे तालच त्याच्यात प्रधान आहे, अशी गाणी पंचमनी खूप दिलेली आहेत. त्याची उदाहरणं अनेक आहेत. तुम्हाला त्याचा एक रिदम पॅटर्न मी सांगते की आने वाला पल जाने वाला है, या गाण्यातला जो पॅटर्न आहे ना त्याचा अनेक गाण्यात दिसतो. आने वाला टट टिकटक टट टिकटक टट टिकटक टिकटक टिक, तोही बदलतो. आने वाला पल जाने वाला है, इथे सुद्धा तालाची गंमत कशी केली आहे त्यांनी. एकदा ते बीटवर घेतलंय आने वाला पल, आणि एकदा आने वा ऑफ बीट. का? परत तेच गुलजार साहेब, आने वाला पल जाने वाला है, काहीच तुझ्या हातात नाही, हा क्षण तू धरून नाही ठेवू शकत, हा पुढेच जाणार आहे, तुला धडपडून त्याच्याबरोबर स्वतःला जायचं आहे. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो. अगणित प्रयोग पंचमचे आहेत या बाबतीत. तुम्हाला असे म्हणजे आता हे आपण 3-4 संगीतकारांच्या बद्दल बोललो, पण तुम्हाला सगळ्यात म्हणजे खूप कुतूहल ज्याच्याबद्दलचं निर्माण झालं असा संगीतकार कोण होता? तो यांच्यापैकी आहे का आणखीन? मी सुरुवात 15 संगीतकारांपासून केली, पण मला प्रत्येक संगीतकाराने कोड्यात पाडलं. आणि जसं जसं मी खोल गेले तसं प्रत्येक संगीतकार खरोखर, म्हणजे हा असा हे ठरवलेलं उत्तर नाही आहे. मला सगळ्यात आवडणारे संगीतकार कोण असा विचार, आधी मला जयदेव सगळ्यात जास्त आवडत होते, अजूनही आवडतात. सलीलदा मला खूप आवडतात. पण प्रत्येक संगीतकाराच्या जेव्हा मी खोलात गेले, मला ह्या संगीतकाराने खेचून आणलं रिसर्चकडे, हे नक्कीच आहे. मदन मोहन प्रत्येकाला, कुणाला आवडत नाही मदन मोहन, मला आवडत नाही असं म्हणणारं कोणीच नसेल जगात, पण मला ह्या मदन मोहन, जयदेव साहेब, सलीलदा, बर्मनदा ह्यांनी मला खेचायला सुरुवात केली. पण नंतर मी अनेक संगीतकारांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला लक्षात आलं की हे काम यांनी काम केलेलं इतकं मोठं आहे. आणि दुर्दैवाने अनेकांनी नौशाद साहेबांच्या बद्दल असं नकारार्थी लिहिलं होतं की तेच केलेलं आहे, मग रागावरच आधारित चाली आहेत, त्यात काय कोणी बांधेल, राग माहीत असल्यावर चाली बांधणं सोपं आहे. पण मला एकच मी करत होते नेहमी, मी कधीच पूर्वग्रह ठेवला नाही. प्रत्येक संगीतकाराचा मी नव्याने
कुणाचंही आधी काही न ऐकता मी अभ्यास केला. मग तेव्हा मला त्यांची बलस्थानं कळली की नाही, असं नसतं, एवढं सोपं नाही. चालीवर गाणं म्हणजे रागावर गाणं बांधणं वरकरणी तुम्हाला सोपं वाटतं. आज तेरे सुर और मेरे गीत दोनों मिलकर बनेगी प्रीत, तेरे सुर और मेरे गीत. तुम्हाला काय जाणवतं यातलं? आधी माधुर्य येतं तुमच्या पुढे. त्या चालीला किती सुंदर स्वरतर्क आहे हे बघा. मी नेहमी गाण्यात तर्क शोधत आले. जिथे तो मला सापडला की ह्याला लॉजिक आहे, ह्याला एक बांधीवपणा आहे. मग वसंत देसाईंनी राग बिहाग वापरला आहे. मग तुम्हाला बिहाग माहीत नसून तुम्ही त्या गाण्याचा आस्वाद घेताय की नाही, हे त्या संगीतकाराचं मोठं कर्तृत्व आहे. बिहाग माहीत असून उपयोग नाही आहे. बिहाग माहीत असणारी अनेक मंडळी आहेत, पण त्यांना तेरे सुर और मेरे गीत येतं का बांधता, हा माझा प्रश्न असतो. इतकी सुंदर ती चाल आहे. दोनों, इथे उत्कटता वाढली आहे. ह्या गाण्यात तुम्ही आणखीन खोल गेलात तर तुम्हाला लक्षात येतं की किती काव्याचा विचार वसंत देसाईंनी आपल्या केला आहे. त्याचा अंतरा पहिला असा आहे की धडकन में तू है समाया हुआ, ख्यालों में तू ही तू छाया हुआ. बरोबर. दुनिया के मेले में लाखों मिले मगर तू ही तू दिल को भाया हुआ. आता ही प्रेमाची एक सुरुवात आहे. पुढच्याच अंतरेत ते जास्त गंभीर होते ती त्या प्रेमाबद्दल. मुझको अगर भूल जाओगे तुम, मुझसे अगर दूर जाओगे तुम, भाषा बदलली तिची. मेरी मोहब्बत में तासीर है तो खींच के मेरे पास आओगे तुम. आता हे सगळं बदललं. सुरुवातीचा जो तो गोडवा आणि प्रेमाची नवथर परिस्थिती होती ती आता पुढे नाही आहे. इथं वसंत देसाई कमाल करतात. बघायला गेलात तर दोन्ही अंतराच्या चाली सारख्या आहेत. मग तुमच्या रागाचं चाललंय तो मुद्दा आपण तसाच कायम ठेवूया. मग काय केलं आहे तर पहिल्या अंतऱ्यात नसलेला आलाप, त्यात मेरी मोहब्बत में तासीर रहेच्या इथे ब्रेक आहे, तो आलाप आहे. आणि मग ती ओळ पुन्हा म्हणते का. इथे लक्ष वेधायचे संगीतकाराचं की ती आव्हान देते आहे की ती स्वतःला सुद्धा आव्हान देते याच्यात की माझ्या प्रेमात जर तितकी ताकद असेल तर तू माझ्याकडे परत येशीलच. मुझको अगर भूल जाओगे तुम, मुझसे अगर दूर जाओगे तुम, मेरी मोहब्बत में तासीर है. आलाप इथेच येतो फक्त का. मेरी मोहब्बत में तासीर है या शब्दाकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. मग आलाप त्यांना टाकायचं असं तरी पहिल्या यंत्रात टाकला असता. पण छाप नाही काढायचा इथे की पहिला अंतरा ज्याला आपण कॉपी पेस्ट म्हणतो ते काम नाही इथे चालत. फार बारीक विचार केलाय. पण तुम्ही अशी म्हणजे तुम्ही खूप वेगवेगळे कार्यक्रम करता, लताबाईंना घेऊन करता, संगीतकार बाकींना घेऊन करता. तुम्हाला अशी खूप भावलेले ज्या गाण्यांमध्ये अशा, आत्ता तुम्ही खूप गाण्यांच्याबद्दल सांगताय, पण तुम्हाला अशी भावलेली ज्याच्यामध्ये खूप गंमत आहे अशी आणखीन कोणती गाणी आहेत? बर्मंदांची अनेक गाणी आहेत ज्यात असे प्रयोग झालेत. खयाम साहेबांचा मी उल्लेख करीन की फार खोल संगीतकार ज्यांनी ए दिले नादानसारखं गाणं दिलं. त्यांना माझं भाग्य असं की मी खयाम साहेबांना भेटली आहे 2दा. त्यांच्या मुलाखती घेतल्या मी 2 वेळा. आणि मी जेव्हा गेले तेव्हा त्यांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही रझिया सुलतानचं एक गाणं केलं आहे ए दिले नादान, त्यात एक क्षण असा येतो की तिथे कुठलंच वाद्य वाजत नाही, ती शांतता एकदम. तर हे कसं तुम्हाला सुचलं असं मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, मृदुलाजी ये कमाल मेरा नहीं, ये कमाल कमाल अमरोही जी का है. किती मोठं मन की त्यांनी सांगितलं होतं की ह्या गाण्यात अशी मला एक सिच्युएशन हवी आहे. त्यालाही कारणं आहेत पुन्हा, कारण ती राणी आहे, तिच्या त्या प्रेमाला काही भविष्य नाही आहे, गुलामावरती प्रेम करते. आणि मग ती हा दिंगमूढ अवस्था आपण म्हणतो तशी उभी आहे की ये जमी चुप है आसमां चुप है, ह्या कुणाहीकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. फिर ये धडकन सी चारसों क्या है.
माझ्याच मनाचा आवाज मला ऐकू यावा, हृदयाची धडधड, कोणीच मला नाही यात सांगायला. मग ते त्यांनी त्या सायलेन्समुळे ते आपल्या लक्षात येतं आणि ते अंगावर येतं की तिचा तो प्रश्न आहे, क्या कयामत है, क्या मुसीबत है, कह नहीं सकते किस कारवां है, जिंदगी जैसे खोई खोई है, हैरां हैरां है, ये ज़मीं चुप है, आसमां चुप है, ये धड़कन सी चार सू क्या है. क्या बात आहे. अशी खूप गाणी आहेत. एक गाणं त्यांचं पण आता ह्या गाण्यामध्ये म्हणजे लताबाईंनी ते जिथं नेलंय ना ते खाली, तर हे लताबाईंचा विचार असेल का खय्याम साहेबांचा असेल? मी म्हटलं की दोन्ही घटक, आधी कवींनी हे असं लिहिल्यावर आणि कमाल अमरोहींनी हे स्वच्छपणे सांगितल्यावर तो आवाज फेड आऊट करत नेला पाहिजे. हे बाईंची गायकीच अशी अफाट होती की या गोष्टी ठरवून होत नव्हत्या त्यांच्या. त्या ह्याच एक खय्याम साहेबांचं दुसरं जे गाणं आहे, आपकी याद नाही, आप यूं फासलों से गुजरते रहे, त्यात बघा ना तुम्ही किती एक्सप्रेशन्स आहेत. असा आवाज एकदम तळाशी नेणं, हसणं, म्हणजे एकमेव गाणं असं आहे हे आप यूं फासलों से की त्या गाण्याची सुरुवातच खुदकन हसण्याने होते. असं गाणंच नाही मला आढळलं की हसण्याने सुरुवात, गाण्यात मध्ये हसणं वेगळं. आप यूं फासलों से गुजरते रहे, दिल से कदमों की आवाज आती रही, आहटों से अंधेरे चमकते रहे, रात आती रही, रात जाती रही, आप यूं. अशा त्या हसतात इतक्या गोड की त्यातच मी म्हटलं जसं तुम्ही म्हटलात ना तळाशी, आपके गर्भ बाहों में सो जाएंगे, सो जाएंगे, इतकं त्या खाली नेतात की सुखनिद्रेचा तळ गाठणं ज्याला आपण म्हणतो, की अतर्क्य आहे ते सगळं. म्हणजे काय जसं संगीतकाराला काय म्हणायचं होतं आणि बाईंनी त्याला काय चार चांद लावले हे बघण्यासारखे अनेक असे शब्द आहेत की एकच शब्द असतो. एक गंमत करून बघतो आपण नेहमी, जसं गणितात ताळा करतो किंवा मुळात होतं काय की संशोधन जेव्हा तुम्ही करता तेव्हा काही वेळेला तुम्हाला ताळा हा करून बघावाच लागतो. म्हणजे माझ्या गाईड एक होत्या डॉक्टर चारुशीला दिवेकर, त्या मला नेहमी सांगायच्या की हे चांगलं गाणं आहे असं जेव्हा तू म्हणशील तेव्हा वाईट गाणं म्हणजे काय हे तुला सांगता आलं पाहिजे. तर बरीच उदाहरणं असतात तशी. गाणं आपल्याला भिडत नाही अनेकदा असं वाटतं की काय शब्दांची ओढाताण ही कशा करता, तसं त्याला एक लॉजिक पाहिजे. कंपोजिशनला एक स्वर तर्क हवा. तो तर्क कसा असतो ह्या संगीतकारांचं काम जवळून अभ्यासल्यावरच आपल्याला कळतो की त्याला एक आकार कसा मिळतो. आणि मग गायकाचं योगदान कुठे, तर हा शब्द कुठल्या संदर्भात आला. रात हा शब्द एक तुम्हाला गमतीचा उद्योग देते सगळ्यांना की आता हे तुम्ही बघा. रात हा एक शब्द घ्या लताबाईंचा, अनेक गाणी आहेत ज्यात हा शब्द येतो. प्रत्येक शब्दाचा संदर्भ वेगळा आहे आणि बाईंचा उच्चारही वेगळा आहे. रात हा एकच शब्द घ्या. ये रातें नई पुरानी, हे गाणं नवीन वर्षाची पार्टी आहे ती, उल्हसित आहे हा उच्चार. ये रातें, बघा ही रात्र किती छान आहे असंच सांगतायत त्या. त्यानंतर रात का समा झूमे चंद्रमा, हा एक रात आहे बरोबर. हे जर तुम्ही गाणं बघितलं ना, ती जिद्दी पिक्चर आहे आणि ती आशा पारेखची भूमिका अशीच आहे की मी कोणाचं ऐकणार नाही.
रात का समा, इतका ठासून म्हटलाय त्यांनी. झूमे चंद्रमा तन मोरा नाचे रे जैसे बिजुरिया, रात का समा. मी म्हणेन तो कायदा. एक उषा खन्नांचं गाणं अप्रतिम आहे, कमी ऐकलं जातं म्हणून खास आज उल्लेख करते. चांद अपना सफर खत्म करता रहा, शम्मा जलती रही, रात ढलती रही. हे तुम्ही ऐकलत ना, त्यातला रात काळजाचा थरकाप उडतो आपल्या, की किती भयंकर असलं पाहिजे ते. बघा, चांद अपना सफर खत्म करता रहा, शम्मा जलती रही, रात ढलती रही. दिल में यादों के नश्तर से टूटा के, दिल में यादों के नश्तर से टूटा के, एक तमन्ना कलेजा मसलती रही, चांद अपना सफर खत्म करता रहा, शम्मा जलती रही, रात ढलती रही. हा रात वेगळा आहे. पुन्हा रात भी है कुछ भीगी भीगी, हा वेगळा. आणखीन म्हणजे इतकं मला आश्चर्य वाटतं की गूढ भाव तर बाईंचा येतोच त्यात. रातों के साए घने जब बोझ दिल पर बनी, हे गाणं सलीलदांचं त्या गूढ भावासाठी. आणि झूम झूम ढलती रात, ह्यात कंप आहे आवाजात. घाबरल्यात अक्षरशः, असं वाटतं की भूत बघितलंय आणि तू कुठेतरी ते जाणीव होते. रात हा एकच शब्द आहे, अगणित प्रकारे बाईंनी गायलाय. दिवाना शब्द रफी साहेबांचा आहे का? प्रत्येक गाण्यातला दिल तेरा दिवाना मधला वेगळा, दिवाना मुझसा नाही मधला वेगळा आहे. काय त्या त्या काव्याचे संदर्भ गळ्यात कसे येत होते, कमाल आहे. SD बर्मनांच्या बद्दल तुम्ही मागत एका कार्यक्रमामध्ये बोलताना तुम्ही तेरे घर के सामने मधल्या गाण्याचा उल्लेख केला होता. हो हो बरोबर. तो आरोही अवरोही विचार. आता तुम्ही गाणं शिकला असाल किंवा तुम्हाला साधारण ऐकून माहीत असेल की आरोह म्हणजे वर जातात सूर आणि अवरोह म्हणजे स्वर वरून खाली उतरतात. आता ह्याचा उपयोग संगीतकार कसा करतो, तर जो स्वरतर्क मी म्हणते ना सातत्याने, त्यात मला हेच सांगायचं आहे की हा संगीतकाराला फार मोठा एक सेन्स असायला लागतो की शब्द काय आहेत, सिच्युएशन काय आहे. एक गाणं आहे दिल का भंवर करे पुकार. आता जेव्हा हे गाणं आपण स्क्रीनवर बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की देवानंद आणि नूतन पायऱ्या उतरत आहेत. उतरत उतरत म्हटलेलं गाणं आहे. मग त्यांची ती छेडछाड आहे, मध्येच एक पायरी वर जातात पण खाली उतरत आहेत. मुख्य क्रिया काय आहे, वरून ते जिन्याने खाली उतरत आहेत. तुम्ही जर हे गाणं बारकाईने ऐकलत तर तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण गाण्याची धून अवरोही आहे, म्हणजे वरून खाली येणारी. कशी? दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे हो, वरून. आणि मग हे लक्षात आलं ना, तो क्षण खरोखर मला त्या क्षणाचा थरार अजूनही आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तो क्षण मी कधीच विसरणार नाही. आत्ताही काटा येतो माझ्या अंगावर की हे जेव्हा मला प्रतीत झालं तेव्हा म्हटलं अरे हे असं आहे. मग लक्षात आलं की फक्त वोकल पार्ट नाही, त्याचे पीसेस सुद्धा अवरोही आहेत. दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे हो, पीस पण वरून खाली सगळे पीस. मग कमाल वाटते मला की हे आता आपल्याला हा पुढचा प्रश्न असा पडतो की असं चित्रीकरण आधी झालं आहे की असं करायचं आहे, असं आधी सांगण्यात आलं आहे का बर्मंदांना की जिना उतरणार आहेत ते, म्हणून त्यांनी अशी चाल बांधली की अशी चाल आहे म्हणून विजय आनंदनी तसं शूटिंग केलं. हे पुन्हा आपल्याला माहीत नाही आणि हे मुद्दाम केलं का हेही माहीत नाही, पण हे असं झालं आहे हे तर खरं आहे. त्यामुळे
त्याला आपल्याला दाद द्यायला लागते. आणि मग तुम्ही म्हणलात तसं हे इथे एक एलिमेंट मिळाल्यावर मी ते अनेक संगीतकारांकडे शोधलं. संशोधन कुठे येतं तर फक्त एका ठिकाणी सापडून एखादी तत्व आपल्याला चालत नाही, ते तुम्हाला सिद्ध करायला लागतं की ह्याचा विचार होतो संगीत देताना. मग मला आढळलं बऱ्याच संगीतकारांच्या रचना अशा आढळल्या. तो आनंद खूप मोठा होता की खरोखर आता तेरी आँखों की सिवा दुनिया में रखा क्या है, मदन मोहन आहे. त्यात बघा ये उठे सुबह चले आणि ये झुके शाम ढले. आता उठेला स्वर खालून वर जातात, झुकेला वरनं खाली येतात. अच्छा. हो. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह वरती आले, ये झुके खाली आले, शाम ढले, मेरा जीना मेरा मरना पलकों के तले. तले म्हणजे खाली. किती सुंदर ते. त्यामुळे ह्या गाण्याला एक तर्क मिळाला, त्याला एक शेप मिळाला, आकार मिळाला, ज्याला तांत्रिक भाषेत आपण कंटूर म्हणतो. प्रत्येक चालीला एक आकार असतो. तो आकार जितका सुंदर तितकी ती चिरस्थायी होते चाल. जमी से हमें आसमां पर बिठा के गिरा तो न दोगे. जमी आसमा ही प्रतीक आहेत आणि कदाचित संगीतकारांकडून ते आपोआप होत असेल, ठरवून केलंच असेल असं नाही. खयाम साहेबांचा आपल्याला सगळ्यांना आवडणारा मुजरा आहे, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, बरोबर. शेवटचा अंतरा काय आहे, कहिए तो आसमां को जमी पर उतार लाओ. कहिए तो आसमां हे शब्द सगळे वरती आहेत, बरोबर. आणि मग त्या आकाशाला पण मी खाली आणू शकते. मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए. त्याची चाल बघा. कहिए तो आसमां को, वर चाललंय सगळं. कहिए तो आसमां को जमी पर उतार लाए. चाल खाली आली, वर नाही चाललं, उतारलाय पण वरती, जमीन पण वरती. हे नाही करत ही मोठी माणसं. तुम्ही शब्दांच्या बद्दल पण एखादा शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं पण वापरला जाऊ शकतो हे अनेक म्हणजे असंही तुम्हाला त्यात सापडलं. खूप तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी जादूची पोतळी सापडल्यासारखं सापडत गेल्या, बरोबर. तो काय संदर्भ होता? तो मी म्हटलं जसे शब्द आणि त्याला मिळालेली ट्रीटमेंट. मग हा एक चाळा मिळाला मला आणि अनेक संगीतकारांची गाणी. आता इस मोड से जाते हैं, कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राही. एकच वाक्य घेऊन मला एक छंद आहे की त्या शब्दांशी खेळत बसते मी. असाच का शब्द, हाच का शब्द. आता इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते असं गुलजार साहेब म्हणतात, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की रस्ते गंभीर असतात, पायवाटा नाचऱ्या असतात. तेज कदम राहे म्हटलंय. आणि मोड हा शब्द पहिलाच, दुसराच शब्द मोड आहे. पण मग तो पंचमनी कसा केला? मोड म्हणजे काय, किंचितसं वळण. मग चाल पण वळते की. इस मोड से जाते, हेच जर ज्याला मिडिओकर म्हणतो असा संगीतकार असतात, इस मोड से असं काहीतरी करून ठेवलं असतं. मोड हा शब्द पण सरळ ठेवला असता, पण इस मोड काय आली, पटकन आली की नाही, ती वळण आलं. आणि ह्यात गंमत आणखीन शब्दांची आहे. गुलजार साहेब एका पहिल्या अंतरात म्हणतात, इन रेशमी राहों में एक राह तो वो होगी तुम तक जो पहुंचती है. दुसऱ्या अंतरात तिचा निर्धार पक्का होतो, तिचा विश्वास वाढला. ये सोच के बैठी हूँ एक राह तो वो होगी तुम तक वो पहुंचती है. आपलं लक्ष नाही जात या गोष्टीकडे. परवाच गुलजार साहेबांचं एक गाणं शिकवत होते की वो शाम कुछ अजीब थी,
ये शाम भी अजीब है, वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है. आता पास पास आणि करीब ह्यातही फरक आहे. एखादी गोष्ट आसपास असणं आणि अगदी जवळ असणं, त्यात हा एक गुणात्मक फरक झाला. त्यात पण ते असंच ग्रेडेशन दाखवतं. मैं सोचता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो, आणि नंतरच्या अंतरात म्हणतात मैं जानता हूँ. विचार करणं आणि आता मला पक्का निर्धार झाला. अशा खूप गोष्टी आहेत गुलजार साहेबांच्या तर, आणि पंचमची कॉम्बिनेशन इतकी अफाट आहेत की साध्या साध्या वाक्यात, आणि माझ्या अजूनही लक्षात येत राहतं. म्हणजे माझा असा दावाच नाही आहे की मला सगळं आलं आहे किंवा मला माहीत झालं आहे. रोज नवीन येत असतं की दिंढले जहां रात पास हो. याचा काय अर्थ? दिन ढले जहां रात पास हो. आता ह्याचं घेऊन बसते मी हे वाक्य की ह्याचा काय अर्थ काय. जिंदगी की लौ ऊंची कर चलो. चला की एक आयुष्यातला जीवनरस ज्याला म्हणतो, किंवा जीवनाचा एक ध्वजा आहे आपल्या हातात, एक आपण धरून ठेवलं आहे, ते सदैव उंच राहू दे, पॉझिटिव्ह राहा. पण दिन ढले जहां रात पास हो ह्याचा अर्थ काय? ह्या वाक्याने मला खूप छळलं ओळीने. मग लक्षात आलं की दिन ढले जहां, जेव्हा संध्याकाळ होते तो कातर वेळ का म्हणतो आपण त्याला? कारण ना रात्रीचं आश्वासन आहे, ना तो सकाळचा सगळा उजेड हाताशी आहे. उजेड आणि अंधार ह्यातला मधला भाग आहे संध्याकाळ. मग असं आयुष्य असावं, अशी साथ असावी की दिवसाची साथ सुट्टी आहे पण आहे, रात्र पण लगेच मला जवळ घ्यायला, मला कुशीत घ्यायला रात्र आहे. दिन ढले जहां रात पास हो. मला अधांतरी नाही राहायचं, मला निदान ते आश्वासन लवकर मिळू दे. फार अफाट ह्या मंडळींनी काम करून ठेवलं आहे. पण दुर्दैव हे की आपण इतकं बारकाईने ऐकत नाही, शब्दांकडे इतकं आपलं खोल लक्ष जात नाही. तुम्हाला स्वतःला खूप भावलेलं काय आहे? म्हणजे असं 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 सांगणं फार अवघड आहे, मला कल्पना आहे. पण आपण आता बरेच संगीतकार घेतले, आता कोणता संगीतकार राहिलाय की ज्याच्याबद्दल? नाही, असे खूप संगीतकार आहेत, पण मराठीतही आपल्या काम खूप आहे. त्यामुळे सुरुवात मी हे जरी हिंदी चित्रपट संगीतापासून केली तरी सौंदर्य तत्व सामान्यपणे सारखी असतात, सामायिक असतात अनेक. जसं पॉज आहे, पॉज हे एलिमेंट फडक्यांनी, सुधीर फडक्यांनी पण इतकं सुंदर वापरलं आहे की बाबूजींना आपण का ग्रेट मानतो, महान संगीतकार, की त्यांनी पॉज एलिमेंट फार सुंदर वापरलं. त्यांनी एखादा शब्द हायलाईट कसा करायचा, अधोरेखित कसा करायचा, किंवा खूप गोष्टी आधी घडवून मग त्यातलं तुम्हाला गुपित कळावं. मी जसं म्हटलं की एक वातावरण निर्मिती असते. मी थोडा मागे जाते की खय्याम साहेबांच्या गाण्यात मला जे जाणवलं की जागती झील के साहिल पे कहीं लेके हाथों में कोई साज़े हंसी, एक रंगीन गज़ल गाते हुए, फूल बरसाते हुए, खुद पे इतराते हुए. हे सगळं कशाचं वर्णन आहे? इतकं सगळं वातावरण निर्मिती केल्यानंतर ती म्हणते की चांदनी रात में एक बार तुझे देखा है. मग ते देखा है हे हायलाईट करण्यासाठी हे सगळं होतं. हे तत्व तुम्हाला अनेक गाण्यांमध्ये दिसेल. हे गाणं कसं आहे? जागती झील के साहिल पे कहीं लेके हाथों में कोई साज़े हंसी, एक रंगीन गज़ल, एक रंगीन गज़ल गाते हुए, फूल बरसाते हुए, खुद पे इतराते हुए, चांदनी रात में एक बार तुझे देखा है. सगळ्यात शेवटी त्यातलं गुपित येतं की काय कशा करताय, आणि इतकं ते वातावरण, अशी कल्पनाच की जागती झील, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, नुसता तलाव नाही, जागती झील के साहिल पे, म्हणजे किती त्यात चैतन्यमयी स्पंदनं आहेत त्या पाण्यावर. तिथे एक हातात सुंदर वाद्य घेऊन मला तू दिसलास.
कुठली तरी सुंदर गझल त्यावर तू वाजवत होतास, गात होतास. इतकं सुंदर ते सगळं स्वप्नदृश्य आहे. कमिंग बॅक, सुधीर फडके उर्फ बाबूजी फार मोठे संगीतकार. आणि अनेकदा मी उदाहरण देते की साधं गाणं आपल्याला साधं वाटतं, कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला. आता यात मी म्हणते की प्रश्नार्थक असे किती शब्द येतात बघा. कारे दुरावा, पुन्हा कारे अबोला आणि अपराध माझा असा काय झाला. साधी गोष्ट आहे, जसं बोलणं तसं गाणं. तुम्ही एखाद्याला एक प्रश्न विचारतात, का गेलास तिकडे, काही उत्तर नाही आलं, का गेलास, दुसरा जो का असेल तो हायलाईट व्हायलाच पाहिजे. तो साधा एकाच फ्लॅट सरफेसवर असून उपयोगच नाही. का रे दुरावा का रे अबोला अपराध माझा, खालून वर का उठले, प्रश्नार्थक आहे. अपराध माझा असा काय झाला, तो परत काय आणखीन अधोरेखित झाला. असे प्रयोग खळे काकांचे आहेत, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे आहेत, कैक आहे, आपल्याकडेही भरपूर काम झालेलं आहे. मंगेशकरांचा कोणता प्रयोग तुम्हाला फार भावलेला? अनेक प्रयोग आहेत पंडितजींचे, पण विशेषतः एक वेगळा रस जो मराठी गाण्यांमध्ये फार कमी आहे, फार ज्याला भयंकर रस म्हणू आपण, भयानक असं एक गाणं आहे, काजळ रात्रीनं ओढून नेला. बरोबर, तुम्ही जर लक्षात घेतलं की हाक आहे, कधी रे येशील राजा, बरोबर, ती राजा ही हाक भयंकरच वाटते. ती बेभान झाली आहे हे त्या हाकेत कळतं. इतकंच नव्हे तर जवळजवळचे सूर, ज्याला टेक्निकली आम्ही क्रोमॅटिक सूर म्हणतो, की शुद्ध कोमल तीव्र सगळे सूर जर लागोपाठ घेतले ना तर त्यातून सुखद अनुभूती नाही मिळत. त्यातून निर्माण होणारा रस हा भयंकरच आहे. त्याचा उपयोग त्यांनी या गाण्यात केला, कारण ते गाणं भयंकर आहे. हा खेळ सावल्यांचा, हा सिनेमाच आपण लहानपणापासून भूताचा सिनेमा असंच त्याला म्हणतो. म्हणजे त्यात तो भाव यायला पाहिजे. तर मग पंडितजींनी त्याची रचनाच अशी केली आहे की तो तुम्हाला भाव त्यातून येतो. काजळ रातीन ओढून नेला, काजळ रातीन ओढून नेला, सये साजण माझा हो, जीव ये भरून भिजते पापडी, कधी रे येशील राजा. हा राजा गोड नाही, तो गेलाय, तिला सोडून गेलाय, तो मृत्यू पावलाय, त्याला ती हाक मारते. म्हणजे अतिमानवी त्यात दिसलाच पाहिजे. जो भाव आहे तो इथं दिसतो. किंवा कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी, कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी. हे मी म्हटलं तसं सगळे जवळजवळचे सूर आले, त्यातून तो एक भीषण भाव निर्माण झाला की कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी. खूप आहेत त्यांची उदाहरणं. तुम्ही आशाबाईंचं गाणं आहे, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा. इतकं सुंदर शांताबाईंचे शब्द आहेत, तशीच पंडितजींची चाल आहे. शांताबाई म्हणतात, जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले, बरोबर, असता चलास जेथे रविबिंब टेकलेले. आता तोच विचार, आरोह अवरोह विचार, आभाळ वाकलेले म्हणताना खरोखर त्यांची पंडितजींची चाल खाली येते. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले, इतका विचार चालीमध्ये आहे. केव्हा तरी पहाटे आकाश तारकांचे उचलून रात्र गेली, जो अंतरा आहे. आकाश तारकांचे उचलून रात गेली, स्वर खालून वर उचलले गेले.
खरं तर आता आपण ज्या गप्पा मारतोय ना असे प्रश्न वगैरे विचारावे असे वाटतच नाही आहेत, पण तरी एक उत्सुकता म्हणून प्रश्न विचारते की आत्ता जो आपण जसा सुरुवातीला उल्लेख झाला की जो बॉलिवूडमधल्या म्हणा किंवा हिंदी चित्रपटांमधला संगीताचा सुवर्णकाळ होता, ते जे संगीतकार होते त्यांच्याबद्दल तुम्ही अभ्यास केलाय, पण थोडे नंतरचे अशाही संगीतकारांचा किंवा गीतकारांबद्दल असं वाटलं का तुम्हाला की अरे ह्यांचाही आपण अभ्यास केला पाहिजे किंवा वेगळा विचार केला पाहिजे, असं काही आहे का? म्हणजे आपल्या संगीतात प्रवाह मुख्य बदलला तो 90च्या दशकात, जेव्हा म्हणजे A.R. 90s रहमान, songs. बरोबर का तर A.R. रहमानचा प्रवेश तेव्हा आपल्या क्षेत्रात जेव्हा झाला तेव्हा रंगच बदलला, ज्याला साऊंड बदलला आम्ही म्हणतो की गाण्यांचा साऊंड बदलला, कारण वापरलेली वाद्य वेगळी होती, त्याला दिलेली ट्रीटमेंट वेगळी होती. आणि इथे पुन्हा मी म्हणेन मगाचाच विचारसुद्धा इथे लागू पडतो की त्याचा स्वरविचार ज्या पद्धतीचा होता तसेच शब्द त्यानं लिहून घेतले. दिल है छोटासा छोटी सी आशा, बरोबर, कारण त्याला टंग 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 हा आधी त्यांनी चाल बांधली. काही संगीतकार आधी चाल बांधतात, त्यावर शब्द लिहिले जातात. रहमानने आधी चाली बांधल्या आहेत आणि मग रहमानचा कधी तुम्हाला असा हट्ट दिसणार नाही की काव्य खूप उच्च दर्जाचं असलं पाहिजे. तुम्ही शोधून बघा, क्वचितच समजायला कठीण होईल किंवा काहीतरी फार मोठा थॉट त्याच्यात दिलाय असं नाही, सिम्पल असतं. उलट ते चालीवर लिहिल्यामुळे अनेकदा काही वेळा तडजोडही त्यावर होते की फार तुम्ही काव्यमूल्य आता दिलं आहे छोटासा छोटीशी आशा, हे सिम्पल आहे, ह्यात काही तुम्हाला बिटवीन द लाईन्स शोधायची काही आवश्यकता नाही. तसा तो जेव्हा बदल झाला तेव्हा त्याही संगीतकारांचं काम हे जास्त सांगीतिक आहे. तुम्हाला कॉम्प्युटराइज्ड साऊंड, भव्यता हे सगळं तिथे दिसेल, वाद्यांचं वैविध्य दिसेल, अरेंजमेंटमधले प्रयोग भरपूर दिसतील. मला आवडली, तोही विषय वेगळा आहे. इवन अजय अतुलनी खूप मोठं काम करून भव्यता दिली आहे आणि गाण्याचा साऊंड बदलला आहे. त्यांच्या गाण्यात तुम्हाला ह्याची समृद्धी प्रचंड दिसते की वाद्यांचा वापर म्हणा, मी म्हटलं तसं परिमाण शोधणं, त्या वाद्याच्या आणखीन शक्यता शोधणं, ढोलकी अप्रतिम वाजलेली दिसते, त्याची कॉम्बिनेशन्स केलेली आहेत. कारण जी तंत्रज्ञानाची मदत घेतली की आज एवढे ट्रॅक उपलब्ध आहेत तर तुम्ही एवढे ट्रॅक वापरून काय निर्माण करू शकता, तर ते त्यांनी करून दाखवलं आहे. तंत्रज्ञानाची मदत घेऊन छान निर्माण करून द्या. मला एका संगीतकाराचं नाव इथे घ्यायचं आणि एका गाण्याचा आवर्जून उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे अनु मलिक. त्याचं एक गाणं म्हणजे बाकीच्या त्याच्या अनेक गाण्यांपासून हटके आहे आणि ते तरुण पिढीला खूप आवडलं, ते म्हणजे मोह मोह के धागे. ते मात्र एक प्रवाहाच्या वेगळं होतं, पण तिथे पुन्हा त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि सुंदर वापर केला शास्त्रीय संगीताचा. ते गाणं आहे पुरिया धनाश्रीवर. आता गंमत बघा की मग तोच विचार की रागाचा नुसतं रागाचं ज्ञान असून तुम्हाला चालत नाही, त्याचे शब्द बघा काय आहेत ते. मुळात तो सिनेमा आठवा, त्यातली त्या दोघांची अजिबातच आपल्याला वाटत नाही की ह्यांचं कधी परमेश्वर कृपेने कधी ह्यांचं जमेल, कारण ते लग्न आत्ता मोडतंय का मग मोडतंय, कारण इतका विरोध आहे त्यांच्यात. हे लक्षात आलं तुमच्या जो काय दम लगा के हैशा, त्यातलं कॅरेक्टर आणि त्या गाण्याचा फार मोठा संबंध आहे असं माझ्या लक्षात आलं. हे नंतर लक्षात आलं, म्हणजे आता हे PhD केली तेव्हा तर हे काही नव्हतंच, हे अलीकडे माझ्या लक्षात आलं की ये मोह मोह के धागे गाण्यात जो राग आहे तो निवडण्यापासून विचार दिसतो. आणि तो का पुरिया धनाश्रीच, का ते केवळ रात्रीचं शूट केलंय म्हणून नाही, त्यात एक शब्द येतो, तू दिनसा है मैं रात. इतका फरक आहे तुझ्या माझ्यात. तू दिनसा है मैं रात, आना दोनों मिल जाए शामों की तरह. म्हणजे काय, तुझ्यात आणि माझ्यात इतका प्रचंड फरक आहे की जणू दिवस रात्रच. पण या दोघांनाही एकत्र आणणारा एक आहे ना प्रहर, संध्याकाळ आहे ना. मग ती संध्याकाळच आपण त्याच्याकडेच लक्ष ठेवूया. मिल जाए शामों की तरह होऊ शकतं काहीतरी, इतकं तोडण्याचं कारण नाही. आणि त्यावरच तो जो सिनेमा आहे की अशाही दोन व्यक्तींचं जुळू शकतं फायनली आणि ते राहू शकतात. तू दिनसा है मैं रात, आना दोनों मिल जाए शामों की तरह. हा शाम म्हणजेच संधी प्रकाश राग, संधी म्हणजेच संधी, दोन प्रहरांना जोडणारा तो संधी, मग तो संधी प्रकाश राग आहे म्हणून तो निवडला.
आणि मग तो इतका आपल्याला कन्व्हिन्सिंग ज्याला म्हणतो, पटतं आपल्याला ते सगळं आणि ते गाणं भेटतं. या सगळ्यामध्ये म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलालांच्या बद्दल आपल्या याच्यात फार आलं नाही. आणि दुसरं त्या काळामध्ये म्हणजे 90च्या मध्ये ॲक्च्युली ज्यांचं करिअरला थोडी ओहोटी लागली होती ती बप्पी लहिरी. हो, तुम्हाला काही सापडलं बप्पी लहिरींमध्ये इंटरेस्टिंग? मला आधी गंमत म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा अभ्यास मी केला थिसिससाठी सुद्धा, आणि रहे ना रहे हम जेव्हा लिहिलं तेव्हा त्यांच्यावरही मी पूर्ण प्रदीर्घ लेख लिहिला. तेव्हा काही जणांनी भुवया उंचावल्या होत्या की श्री रामचंद्र, मदन मोहन आणि यांच्यात तुम्ही लक्ष्मीकांत प्यारेलाल खरंच तुम्हाला एवढं अभ्यासासारखं वाटतं का? तर म्हटलं प्रचंड आहे. त्यांचं काम इतकं मोठं आहे की अनेक प्रकारचे प्रयोग आहेत केलेले, अरेंजमेंटमध्ये आहेतच, चालींमध्ये आहेतच. पण इवन बप्पीदांनी सुद्धा अप्रतिम गाणी दिली आहेत काही काही, ती तुम्हाला आपल्याला माहीत नसतात. तर त्यांचं एक गाणं आहे जिद ना करो अब तो रुको, हे गाणं खूप छान आहे. अनेक गाणी आहेत बप्पीदांची आणि त्यात मेलडी आहे. तर काय होतं की नंतर नंतर मागणी म्हणून, एक व्यवहार म्हणून संगीतकारांना कधी कधी तडजोडी कराव्या लागतात. पण तरीही असं नाही की त्यांनी आता अन्नू मलिक म्हटल्यानंतर सुद्धा सगळ्यांना वाटतं की अन्नू मलिकने एवढं छान, कारण त्याचं घराणं मेलडीचं आहे. सरदार मलिक त्याचे वडील होते फार मोठे संगीतकार आणि मेलडी त्यांच्या रक्तात आहे. राजेश रोशनची गाणी फार सुंदर आहेत, कारण रोशन साहेबांचे संस्कार होते. त्याचं एक जसं ये राते नाही पुराणी गाणं सुंदर आहे. पलभर में ये क्या हो गया सारखं गाणं आहे की एक प्रवाह दिसतो बघा. पल भर में ये क्या हो गया, वो मैं गई वो मन गया, चुनरी कहे सुनरी पवन, सावन लाया अब के सजन, दिन भर मुझे यूं सताए, तुम बिन अब तो रहा नहीं जा. इतकी गोड चाल आहे. आणि सुदैवाने मी खुद्द राजेशजींना ऐकवली होती ही चाल, आणि मी एक गोड तक्रार केली त्यांच्याकडे की आपने फिर ऐसा गाना बाद में नहीं बनाया. तर ते म्हणले खरं आहे तुमचं. तेव्हा क्रिश वगैरे येत होता सिनेमा, तर ते म्हणले की आता हे गाणं कुठे बसवू मी, अशी चाल मला सुचतीये पण मी बसवू कुठे गाणं हे सांगा तुम्ही मला, अशी चाल मला सुचत नाही असं नाही. आता तुम्ही एल्पिनचा मुद्दा काढलात, त्यांची अगदी सुरुवातीची गाणी तुम्ही ऐकलीत ना, जीवन डोर तुम्ही संग बांधी, प्युअर मेलडी आहे, प्युअर मेलडी. आणि नंतरही अनेक पत्ता पत्ता बुटा बुटा असेल किंवा तुम गगन के चंद्रमा सारखं गाणं, ही गाणी अप्रतिम मेलडीची उदाहरणं म्हणूनच आपल्याला विचार करा. आपण मगाशी आर.डी. बर्मनांच्याबद्दल बोललो. आता काही वेळेला ना, आणि खास करून आर.डी. बर्मनांची जी म्हणजे पंचमदांची जी गाणी आहेत, तर त्याच्यामध्ये ना काही असे म्हणजे त्याच्यात शब्दांचा संबंध नाही आहे, पण त्यांच्या म्हणजे त्या गाण्यामध्ये असे काही, जसं की आता पिया तू आजा गाणं जे आहे त्याच्यामध्ये ते जे मध्ये त्यांनी जे केलेलं आहे, तर हे काय आहे, हे कुठून येतं संगीतकाराकडं? एक्सप्रेशन आहे. जे संगीतकार भावनेला जास्ती महत्त्व देतात, म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल ऐकायला की संगीतकाराचा स्वभाव त्याच्या चालींमध्ये उतरतो. वास्तविक आपला सगळ्यांचा जो स्वभाव असतो तो आपल्या ड्रायव्हिंगपासून आपल्या उत्तर देण्यापर्यंत, आपल्या रिॲक्ट होण्यापर्यंत सगळीकडे दिसत असतो. एक हायपर माणूस असेल त्याचं ड्रायव्हिंग बघूनच तुम्हाला कळतं की हा अस्थिर आहे, हा चंचल आहे. भाववृत्ती ही संगीतकाराची त्याच्या चालींमध्ये उतरतेच उतरते. आणि पंचमची मी म्हणेन की बंडखोरच होती वृत्ती. प्रयोगशील हे आपण म्हणतो नंतर, पण मुळात ऐसा है तो फिर मैं कुछ अलग करके देखता हूँ. हे वाद्य नाही आहे का, हे असा हा कप आपटला की असा आवाज येतो का, मग मी हाच आवाज माझ्या गाण्यात वापरीन. त्याने असं केलेलं आहे. कोणीतरी पेपर भिरकावला, तो गिटारवर पडला, त्यातनं आवाज आला, तो त्याला आवडला आणि मग इसको रखते यार. तुम्ही साधं हे गाणं ऐकलं ना, ये लडका हाय अल्ला कैसा है दिवाना, त्याच्या सुरुवातीला जे काही वाचतं त्या गाण्याशी सुतराम संबंध नाही. त्याच्यावर त्याला जेव्हा विचारलं तेव्हा तो म्हणला कुछ मार्केट में नया नया आता है गॅजेट्स वगैरे. तो मतलब अशी ती वृत्ती होती की काय ते नवीन करून बघूया. आणि हिंमत लागते ह्याला सुद्धा, वेगळं काही करायलाही हिंमत लागते की मी असं केलं, आवडलं नाही, चला जाऊ दे, मी दुसरं गाणं बनवीन. तुम्ही म्हणता तसं हे एक्सप्रेशन ठेवलं नसतं गाण्यात,
तरी गाण्याचं काही फार बिघडलं असतं असं नाही. पण कोण आहे पडद्यावर? हेलन. तिला स्कोप मिळाला पाहिजे, तिच्या मुवमेंट्सला मिळालं पाहिजे, काहीतरी एक्सप्रेशन मिळालं पाहिजे. त्यातनं लय आहे ना. तन की ज्वाला ठंडी हो जाए से गले लगा. आणि हे पण त्यांनी तालात नाही ठेवलं. त्याला जर ठोकमपट्टीचा ताल लावाल तर तुम्ही आणि तो ताल मॅचच होणार नाही. ते इतकं ऑफबीट आहे सगळं, म्हणूनच ते नैसर्गिक वाटतं. हेच जर तुम्ही ठरवून केलं असं वाटलं ना, म्हणजे आपण म्हणतो ना की कला ही उत्स्फूर्त वाटते, पण ती उत्स्फूर्त नंतर नसते. मूळ थॉट उत्स्फूर्त आहे, त्याला क्राफ्ट्समनशिप लागतेच, त्याला नटवावं लागतं किंवा असं ठरवून केलं आहे हे लोकांना कळणार नाही अशा पद्धतीने करायला लागतं. आता हे ठरलं आहे की तिने असं म्हणायचं, आशाबाईंनी ठरलं आहे, पण ते कसं गायलं पाहिजे? मग आता ठरवून ठोकमपट्टीने गायलं तर कसं होईल? तन की ज्वाला ठंडी हो जाए से गले लगा जा, आका काका आका काका आका काका, असं नाही आहे ते. हा फरक आहे. हे असंच वाटलं पाहिजे, किंचित असं हल्लेलं वाटलं पाहिजे. मी म्हटलं ना, आनेवाला पल, एकदा बीटवर एकदा ऑफ बीट, नाहीतर मग चाललंय आपलं आनेवाला पल जानेवाला आहे, त्याला काही बॉडी मिळणार नाही. ताई, तुम्ही आता म्हणालात की संगीतकारांचं व्यक्तिमत्व त्यांच्या चालींमध्ये, त्यांच्या संगीतामध्ये उतरतं. पण मग जे जोडी संगीतकार असायचे म्हणजे शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याबद्दल आपण बोललो, त्या व्यक्तिमत्वांचा द्वंद्व कधी झालं नाही संगीत देताना? नक्कीच होत होतं, नक्कीच होत होतं. फक्त आपल्यापर्यंत मी म्हटलं तसं आपल्याकडे फायनल रिझल्टच येत होता, छान गाणं, हाच त्याचा एक फायनल होतं. त्यांच्यात अनेकदा प्रचंड भांडणं झालेली आहेत आणि ते अतिशय नैसर्गिक आहे. आता शंकर जयकिशन तुम्ही जे नाव घेतलं, त्यात दोघांच्या स्वभावात अतिशय फरक होता. शंकर हा गंभीर स्वभावाचा होता, जयकिशन अतिशय उत्स्फूर्त उत्फुल्ल वागणारा, अतिशय आयुष्याची मजा उपभोगणारा, भरपूर मित्रमैत्रिणी असणारा, मजा पार्ट्या वगैरे करणं असा होता. म्हणून त्यांच्या कवींशी पण एक जे जुळलं आहे ना, शंकरची बरीचशी गाणी जी आहेत ती शैलेंद्रने लिहिली आहेत. शैलेंद्र गंभीर प्रकृतीचा कवी आहे, दिल का हाल सुने दिलवाला लिहिणारा कवी. आणि जयकिशनची बरीचशी गाणी हसरत जयपुरीने लिहिली. ह्या त्यांच्या पण उपजोड्या पण झाल्या, म्हणजे त्यांची म्हणून एक होतीच, पण ज्या चाली सुचल्या तेव्हा त्या कवीचं त्यांचं का जमलं. आणि पुन्हा त्यात भांडणं ही होतच होती. साधं उदाहरण म्हणजे प्यार हुआ इकरार हुआ, तिथं प्रचंड भांडण झालं की शंकर जयकिशन म्हणाले की शैलेंद्रला की हे जे तू लिहिलं आहेस, राते दसो दिशाओं से कहेंगे अपनी कहानियाँ, हे दसो दिशा अच्छा नहीं लग रहा कान को. शैलेंद्र अडून राहिला की हे राहील तर असंच राहील. आणि त्याचं फायनल त्याच्यावर भरतवाक्य हे होतं, लता आएगी सब ठीक कर देगी, मैं नहीं बदलूंगा, लता सब ठीक कर देगी. आता गंमत बघा, ते राते दसो दिशाओं से, आता हे ज्याला आक्षेप होता दसो दिशा हे नको, आता तुम्ही असं सतत म्हणत राहिलात ना, तुम्हाला पण वाटेल हे विचित्र वाटतंय कानाला. बरोबर, दसो दिशा हे काय, काहीतरी चांगलं कर रे, नाही हेच राहील. मग खरोखर बाई आल्या आणि गाऊन गेल्या, कुणाला कळलंही नाही तो शब्द कधी आला आणि कधी गेला. कारण पुन्हा इथे तेच गायकाचं म्हणून एक योगदान असतं, त्याचे म्हणून एक उच्चार असतात. बाई आल्या आणि राते दसो दिशाओं से कहेंगे अपनी कहानियाँ, काहीच खटकत नाही यात. पण ह्याच्यावरनं भांडण व्हावं, आता आपल्याला आश्चर्य वाटतं ह्याच्यात भांडण्यासारखं काय होतं, पण झालं. मृदुला ताई, एक फक्त उत्सुकता म्हणून विचारते, आपण इतका वेळ बोलतोय, तुम्ही अनेक गाण्यांविषयी सांगता, तुम्हाला किती गाणी पाठ आहेत? म्हणजे मराठी, हिंदी अभ्यास तुम्ही केलेले काय कैक आहेत अशी की ती पाठ केली नाही आहेत, ती झाली. कारण मी परत माझ्या स्वतःकडे काहीच नाही, हे श्रेय त्या गाण्यांचं आहे खरोखर. कारण जर तितके सशक्त शब्द असतील आणि चाल असेल ना, तर काही मला श्रम घ्यावे लागत नाहीत की ते लक्षात ठेवण्यासाठी. मग तो असा निरंतर प्रवाह चालतो. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं. गाणं नेहमी, मी माझ्या विद्यार्थ्यांना जे सांगते, गाणं चालीशिवाय आधी वाचा, म्हणजे तुम्हाला कवी कळेल.
तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं. हे आधी असं मुलं हल्ली असं म्हणत नाहीत. त्यामुळे त्यातल्या काव्याचा मुळात कवी आहे ना तो, त्याचं समजून घ्या काय म्हणणं आहे. मग मला सुद्धा असा अर्थ कळत जातो आणि मग ते मला आपोआप पाठ होतं. त्यात इतके सुंदर अर्थ आहेत. जाने कब गुम हुआ कहाँ खोया एक आंसू छुपा के रखा था. सांगा याचा अर्थ काय आहे. का असं एक आंसू छुपा के रखा था म्हणजे नेमकं तिला काय म्हणायचं आहे. पुन्हा तेच त्या शब्दांवर आपण जर काम करत राहिलो तर त्याचा हा एक शब्दशः अर्थ आणि एक बिटवीन द लाईन्स अर्थ असे तुम्हाला अनेक अर्थ दिसतात. शब्दशः अर्थ काय आहे. डोळ्यात पाणी आलंय, एक अश्रू पडला, एक आंसू काय त्याचा तोही निघत नाही. मग काय गुलजार साहेबांनी उगाच लिहिलं असेल. मग त्याचा अर्थ माझ्या लक्षात येतो की ती सिच्युएशन शबाना आझमी तिथे बसली आहे. मासूम सिनेमातलं ते जे मूल आहे त्याला आपलं म्हणू की नको. एकीकडे आईचं वात्सल्य म्हणते घे त्याला पोटाशी, बिचारं कोकरू पोरकं झालंय. पण तिची ती स्वाभिमानी पत्नी म्हणते हे माझं नाही मूल, मी काय ह्याला आपलंसं म्हणू. या द्वंद्वात ती सापडलेली असताना ती स्वतःला विचारते की होती माझ्याकडे पण संवेदनशीलता, होती माझ्याकडे पण हळवा स्वभाव, होती माझ्याकडे आईची ममता, कुठे गेली ती. तो एक अश्रू सांभाळला होता ना मी. एक आंसू छुपा के रखा था, जाने कब गुम हुआ कहाँ खोया. मॅम, हा जो सगळा विचार आहे तुम्ही आत्ता मांडलात, हा विचार प्रत्यक्ष तुम्ही कधी लता दीदींकडे किंवा आशाताईंकडे मांडलात का. आणि त्यांना जेव्हा त्यांनी केलेलं काम हे इतक्या बारकाव्याने कोणी ऐकलंय आणि हे सगळ्यांना नाही ऐकतायत, असं नाही सगळ्यांना ऐकतायत, तर त्यांना झालेला आनंद तुम्हाला त्यावेळेला. नाही, माझं तेवढं भाग्य नव्हतं. मी दीदींना मी नाही भेटले कधी. मी त्यांच्या गाण्याचा खूप अभ्यास केला, खूप वैशिष्ट्य शोधली, खूप खोल गेले, पण योग आला नाही. आणि आशाबाईंनाही असं भेटण्याचा योग मला आजपर्यंत आला नाही. माझी प्रार्थना आहे परमेश्वराकडे की आशाबाईंना मी या गोष्टी सांगेन. कारण कट्टा बघितल्यावर, कट्टा पाहिल्यावर कारण मी त्यांच्याहीवर खूप काम केलं आहे, आशाबाईंवरही रिसर्च केला आहे आणि मला हे त्यांना सांगायची फार इच्छा आहे. बघूया परमेश्वराच्या मनात असेल तर तेही होईल. फक्त माझ्या एकच भाग्यात होतं की काही संगीतकारांना मात्र मी हा विचार त्यांचा सांगू शकले. त्यापैकी खयाम साहेब आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हणजे प्यारेलालजी. प्यारेलालजींना मात्र मी त्यांच्यावर लिहिलेला पूर्ण भाग वाचून दाखवला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले मेरे गानों पर इतना काम आज तक किसी ने नहीं किया है. मला एक फार मोठी दाद मिळाली. पण आता आपण बोलताना मुख्यत्वे सगळं जे झालं ते लताबाईंच्या बद्दलच बोलणं झालं. आशाबाईंबद्दल असं तुम्हाला काय सांगता येईल. एक आणि परत असं आहे की लता आशा सोडून किशोर कुमार, हो प्रत्येक आहे कलाकार, मोहम्मद रफी, तर यांच्याबद्दल काही थोडक्यात आता म्हणजे मला कल्पना आहे की कमीत कमी एक तास पाहिजे ह्या एकेका कलाकारावर बोलायला. कमीत कमी एक तास पाहिजे. पण मी जेव्हा आशाबाईंवर लेख लिहिला त्या लेखाचं शीर्षकच हे होतं की एका लखलखत्या ज्वाळेची नव्वदी. आशाबाईंना एक अग्निरूप मानूनच मी लिहिलं होतं की अग्नीचीच सगळी रूपं आहेत. कधी कधी त्या शांत ज्योत होतात, कधी कधी भडकणारी ज्वाला होतात, कधी ठिणगी होतात, कधी माझघरातला दिवा होतात. इतकं कधी शयनगृहातला मंद तेवणारा दीप होतात, कधी उबारा असतो त्यांच्या गाण्यात. असं सगळी ही अग्नीचीच रूपं त्यांच्या गाण्यात मला दिसतात. कारण जिचा जन्मच संघर्षातून झाला आहे अशी ती गायिका आहे. एका मोठ्या गायिकेची लहान बहीण असणं हे जन्मापासूनच हा संघर्षच आहे एक प्रकारचा. आणि त्यातून तावून सुलाखून निघाल्यामुळे त्यांची जी मुद्रा आहे ती अशी बनली आहे. मग बाईंच्या गायकीचं, आशाबाईंच्या गायकीची वैशिष्ट्य तर अगणित आहेत. पण जी अपरंपार त्यांच्या गळ्यात जी फिरत आहे, त्या बारीक जागा घेण्याची फिरत, त्या कुठे त्या वापरतात हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांचं एक अण्णांचं सी रामचंद्रांचं जे गाणं आहे मलमली तारुण्य माझे, त्यात एक ओळ येते, लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी आकाश. आता ती अण्णांनी तशी जागा ठेवली आहे, बारीक ताण आहे त्याच्यावर, पण ती काय अंदाजाने गेली आहे की खरोखर तुमच्या अंगावर शिरशिरी येते. लागुनी
आता ही शिरशिरी शब्दाची तान ही फक्त आशाबाई, अशा अगणित त्यांच्या गाण्यात जागा आहेत. तुम्ही किशोरबद्दल विचारलं, किशोर कुमार सारखा अवलिया गायक होणं नाही, किशोर कुमारच्या आवाजाची फेक आणि त्याच्या आवाजाचं वजन आणि कुठेही गाणं न शिकता असणारा त्याच्या स्वरातला जो सुरेलपणा आहे आवाजाचा, त्याला तोड नाही. आता जे मॉड्युलेशन्स आम्ही म्हणतो, आवाजातले डायनामिक्स वापरणं आहे, ते किशोरकडे आपोआप होतं, नैसर्गिक. म्हणूनच त्याची गाणी एकसुरी झाली नाहीत. किशोरचं प्रत्येक गाणं तुम्हाला त्याच्यात आवाजाचा थ्रो वेगळा आहे. एक गाणं त्यांनी संपूर्ण विस्परिंग, ज्याला कुजबुजत म्हटलंय, असं म्हटलंय. कुठलं? ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. पूर्ण गाणं कुजबुजत गायलाय किशोर. ज्या किशोरचा एवढा मोठा थ्रो आहे, त्याचा थ्रो अनुभवायचा तर दिलबर मेरे आहे का? दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे, हे गाणं थ्रोसाठी आहे का? मॅनली थ्रो ज्याला म्हणतो ना, मैं आग दिल में लगा दूंगा, हा कॉन्फिडन्स आहे. मग हाच किशोर असं का गायलाय? कुजबुजत गाण्यासारखी तिथं सिच्युएशन होती. मुंबईचा जावई चित्रपटावर आधारलेला सिनेमा होता पिया का घर. नवीन लग्न झालेल्या जोडीला न मिळणारा एकांत. मग जर का ते त्यांच्या त्या खोलीत ती संकोचली आहे आणि कुजबुजतच गायचं आहे, तिला समजून सांगायचं आहे की नको नाराज होऊस, होतं असं, होईल आपल्याही आयुष्यात चांगले दिवस येतील, ही कुजबुजत समजुतीच्याच आवाजात किशोर गायलाय. ही समज. तुफान गायक. रफींवर तर अख्खं पुस्तक आहे माझं लिहिलेलं. आपल्या अरुण शेवते सरांनी माझ्याकडून ऋतुरंगसाठी प्रदीर्घ लेख किशोर कुमारवर लिहून घेतला, त्यामुळे माझा अभ्यास झाला किशोरच्या गायकीचा. रफी साहेबांवर अख्खं पुस्तक आहे, नवरसांचा जादूगार. एका वाक्यात रफी साहेबांचं मी वर्णन जेव्हा केलं, तेव्हा मला सुचलेलं वाक्य हे होतं की पुरुष मनाचं नितांत सुंदर व्यक्त होणं म्हणजे रफी. एखाद्याला जर सांगितलं की तू गाण्यातूनच व्यक्त हो, बोलायचं नाहीसच कधी, गद्य कधीच बोलू नकोस, तर तो कसा व्यक्त होईल, कशा भावना सांगेल? तो रफी. इतके तरल सूक्ष्म भाव आहेत. गाण्याची भावना ओळखणं आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन विशेष जो पुढच्या पिढीतल्या गायकांनी त्याचा जरूर, माझं आवाहन आहे, विचार करावा. डुएट्स तुम्ही गाताना, द्वंद्वगीत, तेव्हा तुमची भूमिका काय ते समजून घ्या. फक्त रोमॅन्टिक आहे का? फक्त दुःखी आहे का? नाही. कॅरेक्टरचा विचार करा, कारण पार्श्वगायन यात अभिनय आलाच, अभिनयच आहे तो. तुम्ही जर रफी साहेबांचं गाणं नीट ऐकाल, डुएट्समधला पण आवाज त्यांचा, तुमच्या लक्षात येईल की ती भूमिका ओळखून गायलेत. पत्ता पत्ता बूटा बूटा, हाल हमारा जाने है, रफी साहेबांचं आणि लताबाईंचं डुएट आहे, बरोबर. त्यात रफी हा सबमिसिव्ह, तडजोड करण्याच्या मूडमध्ये आहे, तक्रारीचा आणि पराभूत किंचित, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण एक, नाही बाबा मला हे जमणार नाही, नॉट माय कप ऑफ टी, हे प्रेम वगैरे काय जमत नाही आपल्याला. ती मात्र त्यात आक्रमक आहे. कोई किसी को चाहे तो क्यों गुनाह समझते हैं लोग, कोई किसी की खातिर तड़पे अगर तो हंसते हैं लोग. हा आवाज इतका इतका गरीब बिचारा आवाज आहे. आणि ॲज अगेन्स्ट त्याच्यात लताबाई आक्रमक आहे. बेगाना आलम है सारा, इथे थ्रोचा फरक मुद्दाम केलाय तो. रफी ओरडून गाऊ शकत नव्हता का? गाऊ शकला असता, पण नाही गायलाय. तो सबमिसिव्ह आहे. किंवा तुमचं ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, मोहब्बत कर भी ले लेकिन मोहब्बत रास आए भी, दिलों को बोझ लगते हैं हंसी जुल्फों के साए भी. त्यात तो भाव आहे, और भी कम है ज़माने में मोहब्बत के सिवा, तुझं हे मला नाही जमणार. हा दुर्मिळ होत चाललाय भाव. हल्ली आपण ह्या डायनामिक्स विसरलो. माझा ह्याच आवाजात मी सगळी गाणी म्हणणार, असं जे आहे ना ते नको. तुम्ही हा परकाया प्रवेश व्हायला हवा गाण्यात. तर पार्टिशनचा सुद्धा म्युझिकवर, म्हणजे जे भारत पाकिस्तानची फाळणी झाली, त्याचा पण म्युझिक इंडस्ट्रीवर मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला.
नुसरत असतील, राहत फतेह अली खान असतील, त्यांना भारतात सुद्धा मोठं प्रेम मिळालं. भारतातला रेडिओ पाकिस्तानमध्ये वाजत होता. त्याबद्दलचे पार्टिशनबद्दलचे तुमचे काय रिसर्चमध्ये तुम्हाला काय आढळलं? कारण अनेक जे गायक गाणी ज्यांनी लिहिली ते पार्टिशन नंतर भारतात आले असतील किंवा इथले शब्द तिथं वापरले गेले, तिथले उर्दू शब्द इथं वापरण्यात आले. याबद्दलचे तुमचे काय ऑब्झर्वेशन्स आहेत? खूप मोठा बदल झाला आणि अतिशय महत्त्वाची घटना ही आहे पार्टिशन किंवा फाळणी. त्यामुळे उलथापालथच झाली. आपल्या देशात सामाजिक संदर्भ बदलले, राजकीय संदर्भ बदलले. या सगळ्याचा परिणाम आपल्या म्युझिक इंडस्ट्रीवर अपरिहार्यपणे झाला आणि त्यातून अरेंजमेंटमध्ये फरक झाले. कारण त्याआधी म्हणजे कलाकार तर इकडचे तिकडे गेले, काही तिकडून इकडे आले किंवा ते भारतातच राहिले, नूरजहां तिकडे गेल्या, त्याचा नक्कीच फरक पडला. आणि वादकांमध्ये मात्र मेजर आपल्याला महत्त्वाचा फरक दिसतो की अनेक पाश्चात्य वादक जे ब्रिटिश रूलमधल्या लाहोरमध्ये क्लब हाऊसेसमध्ये वाजवत होते त्यांना काम मिळेना ना, ते बेकार झाले. अस्थिरतेमुळे ते मुंबईला आले. तुला येतं काय बाबा? मला स्टाफ नोटेशन येतं, मला एवढं वेस्टर्न म्युझिक येतं, मग चला आपण ह्याला घेऊया. मग जी आपली लिनियर मेलडी होती आपल्याकडे सारंगीवर किंवा व्हायोलिनवर गाण्याची ट्यून फॉलो करणं ज्याला म्हणतो तीच रिपीट करायची, अशा पद्धतीचं अरेंजमेंट आपल्याकडे होत होतं. ते अनेक वाद्य यायला लागली. मग पियानो आला, गिटार आलं, अनिल विश्वासांनी ही सगळी वाद्य वापरायला सुरुवात केली. हे सगळे कलाकार फाळणीतून आपल्याकडे आले. हुस्ना गाणं पियुष मिश्राचं ऐकलं, त्याच्यामध्ये पण लाहोर के उस पहले कुछ, म्हणजे ते लिरिक्स मध्ये काय त्याचा परिणाम पडला? प्रश्नच नाही. शब्दांना वजन मिळालं. शब्दांना, काव्याला उर्दू आणि हिंदी भाषेचं जे एक वजन आहे ते मिळालं. सारंगी वापरण्यात आली कारण लाहोरच्या वातावरणातनं आलेली मंडळी होती. O.P. नय्यर खुद्द लाहोरमधले, प्रचंड लाहोरवर प्रेम होतं. इतकं होतं की नय्यर नंतर कधीच लाहोरला गेले नाहीत. म्हणजे बघा, ते इतकं आवडतं शहर असून नय्यर म्हणाले मी पुन्हा गेलो ना तर मी आनंदातिशयाने मी मरीन, त्यापेक्षा मी पुन्हा जात नाही लाहोरला. इतकं प्रेम होतं. तिथली मस्ती घेऊन आले लोक. लाहोरची मस्ती, लाहोरचं वातावरण इतकं उर्दू तुम्ही म्हणलात तसं त्या तवायफच्या कोठ्यांवर चालणारं जे संगीत होतं ते उच्च दर्जाचं संगीत होतं. रागाची गायकी गात होत्या त्या गायिकासुद्धा. नाही अगदी म्हणजे या गप्पांनंतर खूप वेगळा प्रश्न म्हणून की आताची ही जी पिढी आहे किंवा साधारणपणे जी आता युवा पिढी आहे ती श्रेया घोषाल, अरिजित सिंग आणि हे बाकीचे गायक ऐकते, तर ही जे नवीन संगीत आहे किंवा हे जे गायक आहेत त्यांना ऐकताना तुम्हाला काय खूप खटकतं, काय आवडतं? नाही, मी म्हटलं तसं समजून गाणारा प्रत्येक गायक गायिका छानच आहे आणि त्यांच्याकडे जी चाल येईल ते गाणार आहेत. म्हणजे गायकाच्या हातात चालींचा रोख बदलणं नाही आहे. गायक हा माध्यम आहे, त्यामुळे उत्तम आहेत गायिका उत्तम आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की चालींवर अजून व्हायला पाहिजे काम आणि ह्या मंडळींनी जे काम करून ठेवलं आहे त्याचा अभ्यास होण्याची खूप गरज आहे. किंवा एकाच प्रकाराच्या आहारी जाणं थांबलं पाहिजे. सुफीचं एक आलं की सगळी गाणी सुफी रंगात रंगवून काढायची, पंजाबी रंग आला की सगळी गाणी पंजाबी रंगात, किंवा जनानी गायकी ज्याला म्हणतो की पुरुषांनी अतिशय हळव्या आणि काही रडव्या सुरातच गायलं पाहिजे असं नाही आहे. म्हणून मग किशोर ऐका, किशोर हवा तेव्हा हळवा होत होता, ह्या व्हेरिएशन्स आणा गाण्यात. पण त्यात परत तेच आहे की गायकाचा त्यावर किती कंट्रोल आहे हे आपल्याला माहीत नाही. पण माझी अशी इच्छा आहे की लहान मुलांना सुरुवातीपासून आपण ह्या सगळ्याची कल्पना द्यायला हवी. माझा प्रयत्न ह्या सगळ्यातून हा आहे की शालेय आयुष्यापासूनच उत्तम गाणं ऐकणं, अभिरुची संपन्न गाणं काय असतं. मग माझी अशी अजून इच्छा आहे की माझं जे लिखाण आहे, आता 4 पुस्तकं माझी झाली आहेत लिहून, त्यातले काही एक धड्याच्या स्वरूपात मुलांना देता आले, आपल्याला त्यांच्या अभ्यासक्रमातच ते देता आले तर उत्सुकता निर्माण होईल. होतो कोण हे, नौशाद कोण होते, काय केलं आहे त्यांनी, अच्छा कविता एवढी नीट ऐकायची असते, त्यातून संगीतकार निर्माण होतील, त्यातून गायक निर्माण, कवी निर्माण होतील. पण ही अभिरुची घडवणं म्हणजे माझी शासनाकडे पण मी अशी विनंती केलेली आहे की तुम्ही यात काहीतरी करा. माझी फार इच्छा आहे की ह्या मुलांना जाऊन शिकवावं, त्यांना त्यांच्यात हे विकसित कराव्या ह्या गोष्टी, तर पुढच्या आपल्या संगीताला भवितव्य चांगलं आहे. आत्ता काही वाईट चाललं आहे का नाही, पण अजून खूप छान होऊ शकतं, ते व्हायला हवं. एक महत्त्वाचा भाग जो आहे
तो त्याच्या शब्दांना तो कसं समजून घेतो, कसं उच्चारतो, याच्याबरोबर श्वास. हो. तर तुम्हाला या एवढ्या सगळ्या गाण्यांचा, गायकांचा, संगीतकारांचा अभ्यास करताना श्वासावरचं नियंत्रण आणि जागा याच्याबद्दल कोण इंटरेस्टिंग सापडले? सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे लता मंगेशकर. कारण त्याच्यावर लिहिलं गेलं आहे बरंच की त्या कुठे श्वास घेतात ते कळत नाही किंवा काय नेमकं काय करतात त्या, ह्याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा असं लक्षात आलं की श्वास घेण्याची एक पद्धत आहे ज्याला आम्ही तांत्रिक भाषेत उदरश्वसनं म्हणतो, डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग. म्हणजे काय तर श्वास घ्यायचा आहे पण तो पोटाच्या दिशेने गेला पाहिजे. म्हणून आपण ऐकीव असतं बघा, पोटातून गा, ओठातून गाऊ नको. म्हणजे हे अनेकांना कळत नाही की म्हणजे नेमकं काय, बेंबीच्या देठापासून ओरडायचं अपेक्षित आहे का काय, तर तसं नसतं ते. श्वास घेण्याची लताबाईंची जी पद्धत आहे ना, ती पद्धत इतकी शास्त्रशुद्ध आहे की त्या पद्धतीने घेतलेला श्वास हा तुम्हाला पूर्ण वाक्यभर पुरतो आणि मग त्या श्वासातच ते सगळं त्याला वजन तुमचं ते मेंटेन राहतं. नाहीतर मग शब्द तुमचे असे ड्रॉप व्हायला लागतात. घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, खुशी की तलाश में. या शेवटच्या नोटपर्यंत ऐकू आलं पाहिजे आणि ते वजनदार आलं पाहिजे. होठों को, मग होठों को सी चुके तो जमाने ने ये कहा मध्ये होठों कोच्या आधी तो श्वास भरण्याची त्यांची पद्धत आहे. 2 शब्दांच्या मध्ये त्या पटकन कसा श्वास घेतात, तुटला जर शब्द तुम्हाला त्या चालीत जर जागा आहे पण तुम्ही वापरलीच नाहीत तर. बाईंची शैली काय आहे, होठों को, आता इथे पटकन श्वास घेतला आणि मग सी चुके तो म्हटलं. होठों को सी चुके तो जमाने ने ये कहा, ही आस राहते. श्वास पुरला नाही ना तो होठों को सी चुके तो जमाने ने ये कहा, इथे संपणार तो 200% संपणार. पण तो बाईंचा संपत नाही कारण थॉटफुली घेतलेला आम्ही म्हणतो की श्वासाच्या जागा बाई हेरत होत्या आणि नंतर मग ते इतकं त्यांचं आपोआप होत गेलं की त्यांना वेगळा, जसं आपण ड्रायव्हिंग करताना आपल्याला नंतर नाही लक्षात ठेवायला लागत ना, आता चौथा गिअर टाका का दुसरा, आपण बोलता बोलता गाडी चालवतो, तसं बाईंचं गाणं आहे. पण आता आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे की मग तो फेड आउट होऊन कसा संपेल. होठों को सी चुके तो जमाने ने ये कहा, होठों को सी चुके तो जमाने ने ये कहा, जमाने ने ये कहा, ये चुप से क्यों लगे है, अजी कुछ तो बोलिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए, यूं हसरतों के दाग. यात एक आणखीन मुद्दा आहे पण तो आपल्याला सांगायला आपल्याकडे वेळ नाही, नाहीतर सांगितला असता. की आता हे लेयर्स तुमच्या लक्षात येतात का की एकदा आवाज मोठा होतो, एकदा बारीक होतो. एकाच लेअरवर कधी गायकी नसते. गायकीत भाव कुठे येतो, अभिनय, मी म्हटलं तसं वाचिक अभिनय आहे हा. काय असं झालं असं जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा काय असं झालं असं म्हटलं तर त्याचा इम्पॅक्ट येईल का, त्याला तो चढ उतार आला तरच समोरचा लक्ष देईल तुमच्याकडे काय म्हणतायत. गायकीत पण ते आहे ना. तर इथेच बघा ना किती लेयर्स बदलले. घर से हा एक लेयर आहे, चले थे हम तो, घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, हम मागे आला.
खुशी की तलाश में. बारीक झाला. जिथे एंड होतो बाईंच्या शब्दाला नेहमी आस असते. लताबाईंच्या गाण्यात आस ठेवतात त्या. म्हणजे काय, पटकन असं तुटत नाही काही ठरवल्याशिवाय. गाण्यातच तसं असेल तर गोष्ट वेगळी, पण असं तुटकपणा नाही. त्यामुळे तो तुमच्या मनात ना तो सूर रुंजी घालत राहतो. जमाने ने ये कहा घर से चले थे हम तो खुशी की, तो कीला लांबवणं, की तलाश में घर से, पुन्हा इथे वेगळा, चले थे हम तो खुशी की तलाश. हा सूर लांबवायचा आहे का? कारण त्यात संगीतकाराचा विचार आहे की इथे घर से तो हम खुशी की तलाश में चले थे लेकिन क्या हुआ, गम राह में खडे थे वही साथ हो लिए. म्हणजे परिस्थितीत पडलेला फरक दाखवण्यासाठी मदन मोहननी जे केलंय, ती नोट जर तितकी धारदार गेली नाही, तो सूर, त्याचा उपयोग नाही. खुशी की तलाश में, खुशी की तलाश में, गम राह में खडे थे. बघा, प्रत्येक शब्दाला लेअरिंग आहे. हा पण विचार गायिकांनी गायकांनी करायला हवा की हे व्हॉइस कल्चर आहे. याला आम्ही व्हॉइस कल्चर म्हणजे आवाज साधना शास्त्रात त्याला नावं आहेत, त्याला थिअरी आहे, त्याला व्यायाम आहेत. पण बाई हे घराणं आहे. लताबाई म्हणजे घराणं आहे. हे नंतर केलेला विचार आहे. नंतर आपण त्यांना समोर ठेवून ह्या सगळ्या थिअरीज आपण तिथे ताळून बघतोय. सुदैवाने आपण भाग्यवान आहोत, अशी गायिका आपल्या देशात होऊन गेली जिच्यात आपल्याला हे सगळं दिसतंय. ताई, तुम्ही म्हणालात की लताताईंच्या सुरांमध्ये आस असते, ती आस त्या कायम ठेवतात. तीच आस आत्ता तुम्ही जे आम्हाला सांगताय ना, त्यातही तुम्ही कायम ठेवली आहे आणि ती आस संपणारी नाही आहे. त्यामुळे या गप्पा संपू नये असं वाटतंय. पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे कट्ट्यावर इथे थांबतोय आपण. फरक असतो एखादं शिल्प नुसतंच पाहणं आणि एखाद्या शिल्पकारासोबत ते शिल्प पाहणं. एखादी वास्तू नुसतीच पाहायला जाणं आणि एखाद्या स्थापत्य विशारदासोबत ती वास्तू पाहणं आणि वहीवरती नुसत्या रेघोट्या ओढणं आणि एखाद्या आईने किंवा मोठ्या ताईने हात धरून अक्षर गिरवणं. ऐकण्याची क्षमता सगळेच जन्मतः घेऊन आलेलो आहोत. काय ऐकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण कसं ऐकायचं हे आज तुम्ही शिकवलं, आमचे कान घडवलेत. त्याबद्दल मनापासून आभार. कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार राजीवजी आणि तुम्ही सर्व टीम. दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर ह्या विषयावर बोलण्याची मला संधी दिलीत आणि संवाद साधता आला. मनापासून आभार. आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार, केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.